माझं असं म्हणणं आहे की ते येईपर्यंत आपण ज्यांच्या लोकांचं काही म्हणणं आहे, निवेदन आहे ते स्थानिक, त्यांनी आपलं मत मांडावं. तोपर्यंत अर्धा एक तासामध्ये ते येतील. मग आपण त्यांच्या निवेदनावरती अण्णांशी चर्चा करून घेऊ. यात कदाचित जर अण्णा आले नाहीत तर आपले जे काही विषय आहेत त्या विषयाची आपल्या या भागाचे भाजपचे अत्यंत प्रतिष्ठित नगरसेवक आणि या भागाचे चांगले कार्यकर्ते शहराध्यक्ष राहिलेले आहेत आमचे गणेशराव, हे त्यांचं म्हणणं मांडतील अण्णांच्या वतीनं. तोपर्यंत अण्णा आलेच तर मग आपण मीटिंग कंटिन्यू करू. कारण आता वाजले तुमचे 8:20 झाले. आपण 9:30पर्यंत आपलं प्रत्येकाचं म्हणणं मांडायला 10-15 मिनटं लागणारच आहेत, 5-10 मिनटं. ते म्हणणं मांडून घेऊ, निवेदनं देऊ आणि त्याच्यानंतर मग अण्णा आले तर आपण त्यांच्याशी चर्चा करू असं मला वाटते. गणेशराव, तुमचं काय मत आहे? हो, प्रत्येकाने आपलं काय जे म्हणणं आहे ते मांडावं. पैकी तर बऱ्याच जणांची निवेदनं असतील विस्तृतमध्येच ना, ते आपण अण्णांपर्यंत पोचूयातच. तुमचं म्हणणं काय असेल तर मांडलं तर आपण ते पोचू. बऱ्यापैकी लोकल जे काही स्थानिक प्रश्न आहेत आम्हाला पण थोडे पानांची पुन्हा एकदा वेळ घेऊयात. आज काय झालं, पहिलीच DPDC आहे आणि त्यांना असं वाटलं तर 7:30 पर्यंत संपेल ती, पण त्याला उशीर होतोय. मग यायला उशीर नको म्हणून सावंत साहेब असं म्हणाले की बाबा सगळ्यांचा वेळ, तुम्ही बराच वेळ थांबलेले आहात, किती वेळ थांबवणार. पुन्हा एकदा आपण अण्णांना नक्की बोलूयात. आपली मीटिंग संपेपर्यंत आले तर चांगलंच आहे, पण आपण आपले मुद्दे मांडू शकता तोपर्यंत. आणि लिखित स्वरूपात असल्यामुळं हे त्यांच्याकडे पोहोचवायचं काम 100% मी करतो आणि त्याची तुम्हाला OC पण मिळेल, म्हणजे त्यांच्या ऑफिसला पोहोचल्याची. मी अरविंद कुलकर्णी, प्रज्ञानंद अपार्टमेंट असोसिएशनचे चेअरमन आहे. आमच्या अपार्टमेंटच्या आवारामध्ये कॉर्पोरेशनचे ड्रेनेजचे 2 चेंबर आहेत. आमच्या अपार्टमेंटच्या आवारात कॉर्पोरेशनच्या ड्रेनेजचे 2 चेंबर आहेत आणि गेली 4-5 वर्ष झालं की पाऊस सुरू झाला की आमच्या इथे ते ड्रेनेज सगळे ओव्हरफ्लो होतात आणि कमीत कमी 4 ते 5 दिवस, एक आठवडा म्हणून चाला नाही, एक आठवडाभर आम्हाला त्या घाण पाण्यातून चालावं लागतं. तर हे चेंबर जोपर्यंत आमच्या आवारात आहे तोपर्यंत हा आमचा त्रास असा चालणार आहे. तर ते चेंबर्स आमच्या आवारातून बाहेर काढून ते रस्त्यावर घ्यावेत, म्हणजे थोडक्यात त्या ड्रेनेजची रिलेईंग करायची गरज आहे. आता जे सांगताय ते ड्रेनेज लाईनचं होतं, पण हे पावसाळ्यातच होतं. पावसाळ्यात होतं आणि दर पावसाळ्यात होतं. म्हणजे पावसाची लाईन त्याच्यामध्ये हे लागलेली आहे का? म्हणजे काय, तो जो स्ट्रॉंग वॉटर ड्रेन आहे तो त्याच्यात मिसळून टाकलेला आहे. त्यामुळे जेव्हा सलग 2 दिवस पाऊस होतो तेव्हा आमच्याकडे इतकी बेकार परिस्थिती होते. तिथल्या वॉर्ड ऑफिसरशी आपण बोलून करू शकतो तो विषय. फक्त तुम्ही जी वॉर्ड ऑफिसला जे लेटर दिले त्याची पण एक कॉपी दिली तर बरं होईल. मी तिथं फॉलोअप घेऊ शकतो. येस. आणि आवश्यकता असेल तर अण्णांना पण आपण बोलायला लावू तिथं. म्हणजे जर आम्ही बोलून हे झालं तर चालेल. धन्यवाद. नाही, मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला फीडबॅक देतो. हो, नाही, वॉर्ड ऑफिसरशी उद्या बोलून लगेच त्याचा फीडबॅक देतो की त्यांच्याकडून होईल का, अण्णांच्या बजेटमधून करावं लागेल आणि कधीपर्यंत होईल साधारण मी सांगतो तुम्हाला. माईक जवळ नाव सोसायटीचं नाव. उपस्थित सर्व सभासद, मी इथे फक्त एकच निवेदन देणार आहे. नाव सांगा दादा. नाव मी सुनील मनोहर कदम, राहतो वृंदावन पार्कमध्ये. मी सकाळचं रोज बघतो शाळेच्या ज्या बसेस जातात, आपल्या इथला जो रस्ता आहे तो फक्त 7 मीटरचा आहे. त्यामुळे दोन्हीकडनं समोरनं वाहन आलं, इकडनं वाहन आलं जाता येत नाही. तर एवढंच मला सांगायचं, शाळेच्या मुलांचा विचार करून या ठिकाणी जर P1 आणि P2 जर सोय केली तर एका बाजूला वाहनं राहतील, म्हणजे 2 बाजूने वाहून जाऊ शकतो. विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको हे माझं म्हणणं. एवढीच मी लेखी वाटून यांना निवेदन देऊन टाकलं. म्हणजे आता ज्यांनी मांडल्या तशाच बऱ्यापैकी सगळ्यांच्या समस्या आहेत. आपल्या मधला रस्ता जो आहे तो 6 मीटर ते 7.5 मीटरचा आहे. दुतर्फा वाहने लावले जातात, जाण्याने येण्याला अडचण होते.
ज्येष्ठ नागरिकांना चालायला त्रास होतो, ह्या समस्या आहेतच. त्याचबरोबर आपल्या परिसरातल्या बऱ्याचशा इमारती आता जुन्या झालेल्या असल्यामुळं त्यांच्या पार्किंगची व्यवस्थेची अडचण आहे, ड्रेनेजच्या सिस्टीमला प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. या सगळ्या गोष्टी पाहता मी भाऊंना मागे एकदा भेटलो होतो की जवळपासच्या सोसायट्यांनी एकत्र येऊन काही चांगले रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट करता येतील का, असं जर का विचार केला गेला तर कदाचित ह्या आपल्या एकूणच प्रभागाचा चेहरा मोहरा थोडासा बदललेला असेल, असं मी निवेदनातही म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यावर साहेबांना विचार करावा आणि योग्य ते सुचवावं. सोसायटीचं नाव आम्ही विभव सोसायटीचा चेअरमन दीपक जागडे. धन्यवाद. हार्डीकर, जिजाई प्लाझाचं सेक्रेटरी पद आत्ताच मी स्वीकारलंय, 2 वर्ष झाले. सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे एम्पिरियल गोल्ड सोसायटीपासून ते काशीकापडी सोसायटी संपेपर्यंतचा जो पॅच आहे, तिथे मला पर्सनली असं वाटतं की तुम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकदा चालून बघावं संध्याकाळी 6 ते 8:30 या वेळामध्ये. जे अंतर 2 व्हीलर 4 व्हीलरनी 2 मिनिटात येऊ शकतो आपण, तिथे चालायची सुद्धा भीती आहे अशी अवस्था आहे. आणि चालायला सुद्धा 15 ते 20 मिनिटं लागतात. इथे स्ट्रीट लाईट्स नाही आहेत. हा जो ट्रँग्युलर रोड आहे, म्हणजे 3 रस्ते जिथे मिळत आहेत, इट इज व्हेरी रिस्की अँड डेंजरस. आत्ता लास्ट 6 मंथ्समध्ये तिथे 2 ॲक्सिडेंट्स झालेले. एक 4 व्हीलरचा झाला, एक रिक्षावाल्याने टर्न घेताना 2 व्हीलरवाल्याला प्रॉपर, म्हणजे मराठीत सांगायचं तो उडवलं. ओके. आणि हेल्प मिळणं पण कठीण झालं होतं. इन कंटिन्युएशन विथ दॅट, एम्पिरियल गोल्डच्या बरोबर मागच्या साईडला एक MSCBचा ट्रान्सफॉर्मर. ओके. अँड इट डझंट हॅव एनी प्रोटेक्शन. तो 2दा बस्ट झाला. त्याच्या कामासाठी या एरियातले लाईट सप्लाय, इलेक्ट्रिक सप्लाय बंद करावा लागला होता, पण ते आपण ॲक्सेप्ट करू शकतो, इट वॉज बस्ट. पण त्याला प्रोटेक्शन काहीच नाही आहे. म्हणजे तिथून तुम्ही कोणी चालत असाल तर अनफॉर्च्युनेटली ते कोणाच्या तरी जीवावर बेतू शकतं. इट इज नॉट प्रोटेक्टेड, कारण त्याच्या आजूबाजूला सगळं गवत वाढलेलं आहे, झाडं झुडपं वाढलेली आहेत, ज्याचा मेंटेनन्स पालिकेकडनं होत नाही. तर हे लेखी पण देईन मी, मला फक्त आजचं अर्जंट व्हायला होतं म्हणून लेखी नाही आणलेलं. बट आय थिंक इथे जेवढे आहेत तेवढे सगळे याला सहमत असतील. इथून संध्याकाळी चालणं वयाचा काही संबंध नाही, सगळ्यांनाच कठीण. ट्रॅफिक काहीही शिस्त नाही, गाड्यांचा स्पीड. आणि हा ब्लाइंड स्पॉट आहे ऍक्च्युली आत जाण्यासाठीचा. स्ट्रीट लाईट्सचं काय म्हणतात? स्ट्रीट लाईट हा नाहीच आहे. लाईट्स आहेत पण बंद आहेत. 4 आहेत ते बंद आहेत. आणि तो MSCBचा ट्रान्सफॉर्मर विच इज नॉट प्रोटेक्टेड. सांगू काय? स्ट्रीट लाईट ते सांगतो त्यांना. आणि तुम्ही आता जे बॉटल नेकचं सांगितलं, तर तो आता सर्वांनाच प्रश्न माहिती आहे. प्रत्येक वेळेस आम्ही तो DP रोड, म्हणजे आम्ही पण इथंच राहिला आहे, जाण्या येण्याचा बऱ्यापैकी आमचा पण रोड असतो हा. आणि आता त्याच विषयात म्हणजे सर्वांना इथं जे रेग्युलर आपले ऍक्टिव्ह आहेत, सर्व चेअरमन सेक्रेटरी, त्यांना माहिती आहे की तो जो प्रायव्हेट प्लॉट असल्यामुळं आता त्याचा मोबदला न घेतल्यामुळं DP रस्त्यासाठी तो अडथळा येतोय. तर आता आपण काय केलं, आता जे अधिवेशन आहे मार्चचं, म्हणजे अण्णा असते तर माझ्यापेक्षा जास्त सांगू शकले असते चांगलं, तर आपण यामध्ये एकलव्य कॉलेजचा DP रोड, तुमचा जो आता तो प्लॉट आहे तो, आणि कोथरूड डेपो, असे 3 प्लॉट अधिवेशनातच आणणं हे प्रश्न विचारणार आहेत. म्हणजे थोडंसं वरतून त्या याने आलं तर बाबा काही ठिकाणी जर ट्रॅफिकसाठी आणि किंवा बाकीच्या ह्या विषयांमुळे, की आता चांदणी चौक पण झालेला आहे, तर पौड रोडला पण खूप मोठा लोड येतो, त्याच्यामुळे हे ट्रॅफिक डिवाइड झालं पाहिजे, ह्या दृष्टीने तो प्रश्न ते अधिवेशनात मांडणार आहेत. आणि मग वरतून फोर्सफुली जर हे मोबदला घेत नसतील, काही जण जाणीवपूर्वक मोबदला न घेता प्लॉट आपल्याकडेच ताब्यात ठेवतात आणि तो मोबदला घेत नाही, तर ह्याला फोर्सफुली काय आहे का, की बाबा कलेक्टरला महानगरपालिकेने पुढे अप्लाय करून कलेक्टरकडनं ह्या लोकहितासाठी ती फोर्सफुली ते ताब्यात घ्यायचं. आणि जेव्हा तो इश्यू मिळेल कोर्टातून असेल कुठे, तेव्हा त्यांचा काय तो मोबदला त्यांना दिला जाईल. तर यासाठी आपण प्रयत्न आहोत. आता ह्या मार्चच्या अधिवेशनामध्येच अण्णा 100% तुमचा हा DP रोड, एकलव्य कॉलेज, या दोन्ही DP रोडवर प्रश्न उठवणार आहेत. म्हणजे आणि वेळोवेळी याचा पाठपुरावा आम्ही करून आमचे पण पत्रव्यवहार आयुक्तांना झालेले आहेत, स्थानिक नगरसेवकांचे असतील, लोकप्रतिनिधींचे. त्यापैकी जो आपला एकलव्य कॉलेजच्या इथला रस्ता आहे ते 5 फॅमिलीपैकी 4 फॅमिलीने आता सबमिट केलेलं आहे. आता डॉक्युमेंटेशन पण झालंय त्यांचं, त्यांनी ताब्यात दिलंय. ते हार्डली 3800 स्क्वेअर फूट, म्हणजे 4 गुंठे जागा आहे. त्यामध्ये 5 जणांची फॅमिली होती, 4 फॅमिलीने ते ऑलरेडी सबमिट केलंय. म्हणजे आपणच फॉलोअप घेतला तो. फक्त एका फॅमिलीचा इश्यू थोडासा त्यांचा घरगुती आहे, त्यामुळे तो पेंडिंग राहिला, नाही तर तो रोड पण आपल्या लवकरात लवकर चालू झाला असता आतापर्यंत. MSCB ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मरचं काशीकापडी पर्यंतच्या
त्याच्या रोडची क्वालिटी. ट्रान्सफॉर्मरचं सांगतो, तो MSCBचा विषय, महानगरपालिकेचा नाहीये, तर ते इथल्या अधिकाऱ्यांशी बोलून त्याचं आपण सेफ्टी कंपाऊंड वगैरे त्याचा फॉलोअप घेऊन ते करून घेऊयात लवकरात लवकर. कारण आम्ही MSCBत फॉलोअप घेतला होता, आम्हाला दाद नाही, आम्ही घेतो ते घेतो. सोसायटी. ही कंप्लेंट पहिल्यांदाच आली खरं, आम्ही बऱ्याच वेळेत असतो, पण या भागातून जिजाईला पण येतो आम्ही, ऍक्च्युली भुजबळ टाउन सगळीकडे येतो, पण ही ट्रान्सफॉर्मरची पहिल्यांदाच कंप्लेंट आली. आय कॅन सबमिट द फोटो. हा, आणि असे हाती झालं तर बरं होईल थोडं, कारण अशा प्रकारचे तुम्ही जे सांगितलंय ना, अशा आतापर्यंत आपल्या भागात भुसारी कॉलनी असेल आणि डावी भुसारी, किंवा आपण इव्हन तुमच्याकडे येताना सूरजनगरचा रस्ता आहे, हे 4 ते 5 ठिकाणी हे आपण सेफ्टी मेजरचे कंपाऊंड वगैरे करून घेतलेले आहेत फॉलोअप घेऊन. ही कंप्लेंट आधी आली असते तर आतापर्यंत मे बी झालं असतं ते. रोड क्वालिटी बघितली तरी चालेल. आता मागच्या वर्षी करून घेतलं होतं आम्ही फॉलोअप घेऊन रोडचं काम, पण 2 पाऊस झाले आणि परत रोडला खड्डे आले. ठीक, हा ते ठीक. हॅलो, पुढचं 1-2 मिनिटं आहे काही बसा तुम्ही. ॲक्च्युली हा जो DP रोड आहे गणेशराव, हा आपला जो रोड आहे हा 205 खाली घेतलेला आहे आपण पूर्ण शेवटपर्यंत. ते या ज्या वेळेला आपल्याकडं आमदार विनायकराव म्हणून होते त्यावेळेला हा रस्ता सगळा आपण 205 खाली घेतलेला आहे. आता हा जो DP रोडचा विषय आहे, या DP रोडवरती जेवढी बांधकामं झालेली आहेत, ज्यांचे प्लॅन मंजूर झालेले आहेत एक्झॅक्टली, आणि त्यांनी बांधकामं केलेली आहेत आणि त्यांनी पुढे घेतलेली बांधकामं आहेत, ते अतिक्रमण आहे. तर ताईंनी जो प्रश्न मांडला तो पण तसाच तिथं आहे की तो जो DP रोड आहे तो DP रोड सोडायला पाहिजे होता त्यांनी त्याचा ओटा पुढे ओढलेला आहे इम्पिरियलवाल्यांनी. त्याच्यानंतर तो जो कुणी आपली कुठली सोसायटी काशी कापडीच्या सोसायटीने सुद्धा त्यांचा ओटा जो आहे हा पुढं ओढलेला आहे. ते अतिक्रमण झालेले आहे ॲक्च्युली. म्हणजे प्लॅन मंजूर करताना त्यांनी मंजूर करून घेतला आणि त्याच्यानंतर पुढं त्यांनी त्यांच्या सोयीने बांधकाम करून घेतले. हे जर अतिक्रमण काढलं तर बऱ्यापैकी जाण्या येण्याची सोय जी आहे आपली, हा रस्ता पण वाढून जाईल. मला माहिती आहे की DP रोड करायला किती आपल्याला म्हणजे आम्ही जो 1990 पासून या रस्त्याने चिखलानी आलेलो आहे, त्यामुळे हे मला माहिती आहे. फक्त ही जी अतिक्रमणं आहेत ना तुमची झालेली, ही अतिक्रमणं जरी काढली, आता तुम्ही फुटपाथ तयार करून दिलेली सगळी, त्या फुटपाथला पुढचा मेकॅनिक गाडीवाला तिथं गाड्या लावतो आणि तिथं गाड्यांची पार्किंग करतो आणि दुरुस्त्या करतो गाड्यांच्या. तो पूर्ण जर रोड तेवढा मोकळा केला आणि पलीकडच्या बाजूला जो कॉर्नर आहे आपला येतानाचा, हे DP होईल, DP रोड होईल, त्यावेळेला आमची पोरं बघतील वगैरे मला माहिती नाही काय. कारण हा मला वाटते 1990ला DPमध्ये टाकला त्यावेळेला 50 मीटरचा रस्ता होता. आता 2005चा आम्ही तो DPचा प्लॅन काढला आहे, त्याच्यामध्ये 15 मीटरचा झाला आहे तो. माझं म्हणणं एवढंच आहे की आपण एवढं बाकीचे अतिक्रमणं काढतोय, हे अतिक्रमण एकदा तोडून टाका ना, एकदा तोडून टाका, त्याच्यावरती डांबर टाकून द्या, हा रस्ता मोठा होऊन जाईल ना. म्हणजे निदान ज्येष्ठ नागरिकांना जाण्यासाठी आणि 2 व्हीलरवाले विशेषतः महिला आहेत त्यांची फार अडचण होती या गोष्टींची. बाकीचे विषय होत राहतील, परंतु हे आपल्या हातात आहे करायचं. आणि हे जर आपण केलं तर बऱ्यापैकी या भागातल्या लोकांचे प्रश्न सुटतील. कारण हे काय झालं माहिती आहे का, त्या एकलव्य कॉलेजच्या वाल्यांनी पण ती पुढे भिंत टाकून घेतली, ती पण जी भिंत आहे ती अनधिकृतची भिंत बांधली त्यांनी. काय पुढं ट्रान्सफॉर्मरच्या पलीकडच्या बाजूने ते एकलव्य लिहिलेलं आहे ना, ते रिक्षावाल्यांचं ते वायंडिंग नाही, ते अतिक्रमण आहे त्यांचं. ते नाही तुम्हाला सांगतो, ऐका 2 मिनिटं. मला माहिती आहे ना, मी याच्या फार अभ्यास केला याचा. मी तो जो आता DP बदलला ना त्यांनी ती जागा पाठीमागे घेतली की नाही, आता ती भिंत जी आहे त्या भिंतीच्या लेवलपासून ती पुढं भिंत होती, हे होत होती, त्यांनी ते काय केलं पुढं वाढवलं ते. तो पण अतिक्रमणमध्ये, तो ओटा पण सगळा अतिक्रमणमधला यांचा. आणि इथं जे इम्पिरियलवाल्यांनी बांधलं आहे ना तिथं, आता या बाजूने ओटा बांधला आहे ना ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला, तिथं ते पण अतिक्रमणच आहे. ते ट्रान्सफॉर्मर हलवणं हा काय मोठा विषय नाही आहे. तर आपल्या सगळ्या लोकांनी एकदा निवेदन दिलं तर कोण तिथला MSCBवाला आहे त्याला, तर तो DP पण हलू शकतो, तो प्रश्न येत नाही काही. प्रश्न ही अतिक्रमणं जर तुम्ही हे जे आहे ना तुम्हाला
ही प्रॉपर्टी देणार, तो प्रॉपर्टी घेणार आहे, तो प्रॉपर्टीवरती हे होणार आहे, याला फार कुठंतरी कारण मला माहिती आहे, मी गेली कित्येक वर्ष बांधतो 205 खाली ज्यावेळेला विनायक रोड ज्यावेळेला आम्ही जो रस्ता घेतला होता 205 खाली, शेवटपर्यंत एका रात्रीतून आम्ही डांबरीकरण करून घेतलं होतं. कसं होतं माहिती आहे का, ही नागरिकांची समस्या जी आहे ना ही थोडी वेगळी आहे. तो DP होईल, मग त्या स्ट्रीट लाईट लागतील, मग त्याच्यावरून आम्ही चालणार आहे आणि मग ते फिरणार आहे, वॉकिंग स्ट्रीट होईल वगैरे वगैरे. हे आता काही गरज नाही. आता जे आहे नाही तर हे जेवढं अतिक्रमण आहे तेवढं हटवण्यासाठी काय करता येईल ते बघा पहिलं, म्हणजे रस्ता रुंद बऱ्यापैकी होऊन जाईल असं माझं मत आहे. आता इम्पेरियल बिल्डिंग आहे त्याचा जो विषय मांडला ते मी आता 1 महिन्याभरापूर्वीच आयुक्तांना त्याच बिल्डिंगचं रिलेटेड पत्र दिलेलं आहे किंवा ते जे बॉटलनेक तुम्ही जसं म्हटले की ह्या प्लॉटचं जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आता हे जे आपल्या ताब्यात दिलेलं आहे म्हणजे ते कम्प्लिशनच्या वेळेस त्यांना ते दाखवायलाच लागणार असणार आहे. ते सेम पत्र मी आयुक्तांना ते दिलेले किंवा तो हे काढून जेवढा ताब्यात आहे तेवढा तो वाइंडिंग करून घ्या. आता ते तुम्हाला ही पत्राची कॉपी पाठवतो. आणि पलीकडचा जो आहे मंगलधामच्या पुढे तुम्ही जसं बोलले काशी कापडीच्या इथला ओटाजवळ हे आलेलं आहे, पलीकडे साईडले मंगलधामचे शेंडे आपले अध्यक्ष आहेत तिथले, ते आम्ही थांबून सगळ्यांनी तेव्हा आपण तो जो रस्ता केला वाइंडिंग केला मंगलधामच्या इथे पण बघा काशी कापडीच्या पुढे गेले की बॉटलनेक झाला होता रस्ता पूर्वी, तार कंपाऊंड होतं तिथं, ते पण मी JCB लावून तो काढला. आपण प्रायव्हेट JCB लावला होता तेव्हा, तो काढून आपण तिथं डांबरीकरण करून घेतलेलं आहे आणि पुढच्या ह्याच्यातलं पण वाइंडिंग करून घेतलं आपण ते. त्याच्यानंतर हा विषय फक्त जो DP रोडचा ताई बोललेला की बॉटलनेकचा तो सांगितला मी विषय. इम्पेरियल व्ह्यूचं तुम्ही म्हणते ते बरोबर आहे, त्याचं पत्र पण आपण मागच्या महिन्यात ही इलेक्शन जेव्हा झाली त्या इलेक्शन झाल्यानंतरच लगेच दिलेले तेव्हा आपण आयुक्तांना की बाबा इम्पेरियल व्ह्यूचं जेवढं ताब्यात आहे म्हणजे जिजाईनगरीला जायला ते छोटं रस्ता झालाय तो थोडा मोठा होईल या दृष्टीने. तर त्याचा एकदा फॉलोअप घेऊन अण्णांना आम्हाला तीच आयुक्तांची मिटिंग लावायची होती या सगळ्या संदर्भात. तर हे DPDC झाली, हे प्रश्न सगळे घेऊन आपण तो एक मिटिंग आयुक्तांची लावणार आहे अण्णांच्या नेतृत्वाखालीच. प्राध्यापक धनवे MI कुंभरे गार्डन पार्क सोसायटीचा अध्यक्ष आहे. खरं तर आम्ही इलेक्शनमध्ये अण्णांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की इलेक्शन झाल्यावर तुमच्या संकुलाला भेट देऊ. ते आले नव्हते. आज सहजासहजी इथे येणार होते आणि आम्हाला आता परवा गणेश जयंती आहे, तर गणेश जयंतीचं निमंत्रण त्यांना द्यायला इथं आलो होतो. आमच्या सोसायटीत गणेश मंदिर आहे आणि त्यांचं निमंत्रण देण्यासाठी इथं आलो होतो. आणि तुम्ही आत्ता म्हणल्याप्रमाणे 1-2-3 समस्या आहेत आमच्या सोसायटीच्याही. खरं तर तो DP रस्ता आहे आपल्या ह्याचा समोरचा, त्याचं तुम्ही विस्तृतपणे सांगितलंच. अर्धवट राहिलेलं काम आहे ते लवकर व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. समोरच शाळा असल्यामुळं सकाळी एवढी गर्दी असते की तिथनं जाणं येणं सुद्धा मुश्किल होतं आहे आणि शाळेमुळं बऱ्याच बस तिथं थांबलेल्या असतात, रिक्षा थांबलेल्या असतात आणि पालकांची गर्दी असल्यामुळं सोसायटीतल्या लोकांना अडचण होती. सोसायटीत आमच्या जवळजवळ 253 फ्लॅट आहेत, त्यामुळं आत गर्दी भरपूर आहे तशी त्या मार्गात. दुसरी समस्या आहे की ट्रान्सफॉर्मर आमच्या सोसायटीचा जो आहे त्याची भिंत पडलेली आहे बरेच दिवस झाले. आम्ही ह्या संदर्भात तक्रारी कळवलेल्या आहे त्या प्रशासनाला, परंतु अद्यापर्यंत कोण आलेली नाही. त्याच्या पुढची समस्या आहे की तुम्हाला माहितीच आहे की आपल्या सोसायटीतला जो अर्धवट रस्ता कॉन्क्रीटकरण झालेला आहे तो पूर्ण करून मिळावा याचं आश्वासन आम्हाला खरं अण्णांनी दिलं होतं मागच्याच ह्याला. 20% राहिला सर, 80% झाला. नाही, अर्धा झालेला आहे. नाही, कम्प्लीट नाही, अर्धा झालेला आहे, अर्धा राहिला आहे. तो कम्प्लीट व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि सोसायटी बरीच जुनी असल्यामुळं काय झालेलं आहे, ड्रेनेज लाईन जी आहे ती छोटी होती आधी, त्यातच बाकीच्या नवीन सोसायट्या झाल्यानंतर त्यालाच रो हाऊस आणि त्याचं सगळं ड्रेनेजचं कनेक्शन दिल्यामुळं ती कमी पडायला लागली. त्यामुळं त्याच्यावर फार लोड येतून रोजच चोकअप होते ते खरं. तर ते सुद्धा आम्हाला लाईन बदलून मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. कुंभरे पार्कचा आपण जो प्रश्न मांडला होता, तुम्हाला म्हणजे मी बऱ्यापैकी येत असतो सोसायटीत, तुम्हाला माहितीच आहे की मला विषय माहितीच आहेत सगळे. त्यापैकी तरी आपण म्हणजे जी झालेली कामं होती की भिंतीचं काम असेल, तुमचं पाणी यायचं, तो विषय मार्गी लावला. सोसायटीच्या रस्त्याचे प्रायव्हेट येतो ॲक्च्युली हा सगळा, तरी आपण त्यावेळेस ॲडजस्ट करून ते काम घेतलं होतं. आणि ड्रेनेज विषय म्हणजे अंतर्गत कामं जी आहेत साहेब ती
प्रॉपर प्रायव्हेट खाजगी कामं येतात ती आपल्याला बजेट आतमध्ये देता येत नाही. त्याच्या आधी आपण जी कामं केली ती आपण ॲडजस्टमेंट करून आउट ऑफ द वे जाऊन काही बाबा नागरिकांच्या रिलेटेड कामं असल्यामुळे आपण ती बऱ्यापैकी मार्गी लावलेली. एक 10-20% समजा तो रस्त्याचा मला माहिती मंदिराच्या समोरचा एरिया तो राहिलेला आहे. आणि ड्रेनेजचं तुम्ही बोलले तर प्रायव्हेट काम आपल्याला मेन लाईन आपण करू शकतो. सोसायटी पण येण्याची जी लाईन आहे ती मेन लाईन आपण करू शकतो. फक्त आतमधली जी इंटरनल लाईन आहे त्यासाठी तशी तरतूद नाही की महानगरपालिका इंटरनल काम करू शकत नाही. तर एकदा आपण थोडंसं ते निवेदन परत फक्त स्पेसिफिक फक्त रस्ता आणि ड्रेनेज एवढंच लिहा त्याच्यामध्ये. आणि तुम्ही जे ट्रान्सफॉर्मरचं जे आत्ता सांगितले 2 दिवसापूर्वीच पहिल्यांदा माझ्याकडे ती कंप्लेंट आली. आपल्या रामनी दिली होती पोळेकर, त्यांनी मला व्हिडिओ वगैरे पाठवले. तर मी ते MSEBच्या अधिकाऱ्यांना पाठवलेले आहे. पण ते कंपाऊंडसाठी नाही, त्यांनी मला ते स्वच्छता करायची होती वगैरे असं सांगितलं होतं. ते येऊन ते साफसफाई वगैरे ते करून जातील ते पण. आणि आता मॅडमनी सांगितलं होतं इकडचा इम्पेरियल बॅक साईडचा ट्रान्सफॉर्मर, तर त्याबरोबर तुमचं दोन्हीचं मग प्रस्ताव आपण त्यांना देऊयात किंवा लवकरात लवकर ते सेफ्टी मेजर्स काय करते तुमचं म्हणजे रिपेअरच करायचं पडलेलं आहे काही भाग ते करते. हां थोडं पत्रात ते MSEBचं वेगळं द्या MSEBच्या नावाचं आणि हे 2 रस्त्याचं आणि एकदा ड्रेनेजचं दिलं तर बरं होईल. मग आपण हे परत आम्ही सांगण्याची गरज नसते खरं तर. आता काशी कापडीच्या पुढचा जो भाग तुम्ही म्हणला की थोडा रुंद झाला आपल्या सेटिंगच्या त्या सोसायटीसमोर, परंतु जरा पुढे 10-15 फुटावर गेल्यानंतर एक DP आहे आणि त्या DPने तिथं मातीचा ढिगारा तो हलवला का जात नाही. तर किती जरी वर्ष तसंच पडेल त्याच्यामुळे आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे एकलव्य कॉलेज चौक या चौकामध्ये ते भाजीवाली कॉर्नरला बसले. हॅलो भाजीवाली कॉर्नरला बसते तिथं रुंदीकरण होऊ शकतं का? हॅलो हॅलो वस्तीचा भाग आहे त्याच ठिकाणी खरं तर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. तो आपण चौक एकलव्य चौक कॉलेजचा वळताना बरेच अडचणी येतात. भाजीवालीची ती जागा तिथं काय कायद्यानुसार काय प्रॉब्लेम होतोय का ह्याचंही आपण निरीक्षण करून घ्यावं. कारण ते तिथून आपण पास झालो डावीकडं म्हणजे खाली जाताना किंवा वरती येताना हां तर त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात गाड्या लावलेल्या असतात. त्याच्यामुळे तिथे नो पार्किंगचा विषय होऊ शकतो का ह्याबद्दलही तुम्ही विचार करावा. आणि परत ते टपरे टाकण्याचं काम होत आहे ना हे कोणत्या कारणाने होते आमच्या काय लक्ष येत नाही. परत टपऱ्या त्या ठिकाणी पडतात परत उचलल्या जातात. एकदाची तरी काहीतरी तरतूद मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कडक शिस्तीच्या माध्यमातून करावी. आणि ताईंनी सांगितलं तसं नो पार्किंगचा विषय घ्यावा असं मला वाटतं काही भागामध्ये की जेणेकरून रहदारीला अडथळा येणार नाही आणि सर्वसाधारण नागरिकांना सुखकर असा जाण्या येण्याचा रस्ता होईल. आणि या भागातले जे अधिकारी आहे कॉर्पोरेशनचे ते पण बारकाईनेपणे या ठिकाणी जे लाईट जात असेल हँडलोट असेल हे कचऱ्याचे ढिगारे साठले जातात ह्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही असं मी स्वतः बारकाईने बघितलेलं आहे. तर त्या बाबतीत आपण विचार करा. शक्यतो एकलव्य कॉलेजचा विषय आहे ना तो जर तुम्ही मोकळा केला तिथं 2 लाईटचे खांब आहे मधीच मग पलीकडे रिक्षा स्टँड आहे अननेसेसरीपणे ते खांब उभे आहे काही गरज नाही. खरं तर तिथून पुढे जायला सोयीस्कर होईल तिथे खांब काढण्याची सोय आपल्याकडून करण्यात आली MSEBच्या माध्यमातून. आणि परत पुढे चिंतामणी सोसायटीच्या आवाराच्या शेजारी कॉर्नरला तिथे त्या लाईटच्या खांबाचा आधार घेऊन काही हातगाड्यावाले उभे राहतात. शेवटी अडचण त्या ठिकाणी होतीच ना. तर हे जे ट्रान्सफॉर्मर असेल किंवा लाईटचे खांब असेल तेच जर शिफ्ट झाले तर बऱ्यापैकी माझ्या मते त्या चौकातला विषय 50% तरी सुटला जाईल असं मला वाटतं. तर ते त्या चौकामध्ये आपण जास्त काळजी घ्यावी मला सांगावं असं वाटतं. धन्यवाद. मग तुमचे काही पॉईंट लिहून घेतलेले आहेत ते आपण ते शिफ्टिंगचं पोल शिफ्टिंग ढिगाऱ्याचं ते उचलून नेलं म्हणजे राडारोडा पडलेला आहे त्याचा तुम्ही विषय मांडला तो एक. फक्त बिल्डिंगचं तुम्ही जे अतिक्रमणचं म्हणते तो माहिती घ्यायला लागेल ते कॉर्नरची म्हणजे भाजीवाला मेडिकलच्या इथे बसतो तुमचं म्हणणे की तो वायडिंग केला पाहिजे. ऍक्च्युली आता काय केलेलं आपण तो एक मगाशी मुद्दा काही प्रायव्हेट प्लॉट असल्यामुळे आपल्याला त्यांना प्रेशर करता येत नव्हतं
म्हणून आपण आता महानगरपालिकेचा फॉलोअप घेऊन महानगरपालिकेतनं पण एक कलेक्टरला पत्र गेलेलं आहे की एकलव्य कॉलेज आणि त्याच्या पुढचं जे रत्नप्रभा देवी मोहिते पाटलाचा ओपन प्लॉट येतो, ऍक्च्युली तो सरळ रस्ता डीपी नाहीये, तो वाय आहे. म्हणजे सरळ तर जातोच आणि परत वाय जातो, म्हणजे त्या संस्थेची पण जागा त्यामध्ये येते. तर ती शासनाचीच जागा आहे, म्हणजे पूर्वी संस्थांना या शासनाने जागा दिलेल्या आहेत. तर त्यासाठी आता फॉलोअप चालू आहे आपला की पहिला जर ठीक आहे ह्या फॅमिलीचा काही प्रॉब्लेम असेल तर आपण ही शासनाची जागा आपण आपल्या ताब्यात घेऊ शकतो, नाही जी आपणच दिलेली आहे. तर ते पण आता कलेक्टरला आयुक्तांकडनं पत्रव्यवहार झालेला आहे 2 महिन्यापूर्वी. हा बापट असताना त्या ठिकाणी उद्घाटन झालं. तेच ना, तेव्हा बांधल त्यांची फॅमिली चाललं होतं जायचं. ते एकच राहिले फक्त, म्हणजे हार्डली तुम्हाला सांगतो ना, तुम्ही त्याच्या शेअर पुरता विचार केला तर अर्धा ते पाऊण गुंठाचाच विषय राहिलाय फक्त आपला. तेवढं झालं तर डायरेक्ट आपले आणि ह्याचा कंटिन्यू आम्ही म्हणजे आता तर 22 पासून तर आम्ही नाही ते समजा म्हणजे ऍक्च्युअल प्रशासनच आहे, पण जेव्हापासून आम्ही नगरसेवक झालो तेव्हापासून 17-18 पासून आम्ही अनेक चंद्रकांत दादांच्या उपस्थितीत म्हणजे त्यांच्या नेतृत्वात असेल किंवा भीमरावांना आहेत, मुरलीधरांना आपले महापौर असताना या सगळ्यांच्या ह्याच्यात अनेक बैठका मिनिट्स पण आहेत त्याचे. मी फेक असं काहीच बोलत नाही, सगळ्याचं रेकॉर्ड आहे आमच्याकडे की बाबा आम्ही किती फॉलोअप घेतलाय. मी आता जो विषय मार्गी लागलाय 80% आपण जवळपास विषय तो सोडवत आणलेला आहे तो एकलव्य कॉलेजचा. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जे आम्हाला पॉसिबल होतं म्हणजे अक्षरशः आता 97 साली जर सावंत साहेब बोलले की आम्ही 90 पासून ऐकतोय की बाबा रस्त्यांचे काही प्रॉब्लेम होतात, पण जे आम्हाला पॉसिबल आहे आता आशिष गार्डन चौकातला तुम्ही पाहिला असेल तो पण 97 साली आपल्या बरोबरच तो महानगरपालिकेत भाग आला, परंतु ते काही अतिक्रमण होते. मग ते आम्ही सगळे फॉलोअप घेऊन ते जे पॉसिबल आहे प्रॉपर जे अतिक्रमण असेल किंवा जागेवर ताबा मारलाय तर ते आम्ही करू शकतो. ते आम्ही त्यावेळेस पोलीस बंदोबस्त बाकीचे घेऊन ते वाइंडिंग करून घेतलं. पण हे कसं होतं आता ह्या जागा प्रायव्हेट आहेत, ह्याला थोडे लिमिट येतात महानगरपालिकेला किंवा आम्हाला पण फॉलोअप देण्यात. तसं आशिष गार्डनचा आपला इतके वर्षापूर्वीचा आपण तो विषय मार्गी लागला, त्या लोकांना पण बऱ्यापैकी मोबदला पण मिळवून दिला. आजूबाजूच्या म्हणजे जी SRA किंवा याची घरं असतात आपण जे मोबदला देतो महानगरपालिकेच्या त्या स्कीम असतात त्याच्यामध्ये त्यांना शिफ्ट केलं. आणि आता तुम्ही पाहिलं असेल तो रोड मोठा झालाय. आता पूर्वी जाताना आपण तो ग्रद्दीवाला भांगारवाला ते मटणाची दुकानं कसं होतं म्हणजे तो एरिया, तर तो विषय आपण मार्गी लावला ना. आता हे फक्त प्रायव्हेट असल्यामुळे आपल्याला काही लिमिट येतात ते, त्याच्यावर पण आपण काही पर्याय का पाहतोय. जे शक्य नाही आमच्या नगरसेवक लेवलला बाबा होईल ते आम्ही आमदारांच्या नेतृत्वात चंद्रकांत दादा पालकमंत्री असल्यापासून फॉलोअप घेते. मध्ये अजितदादांच्या कानावर पण विषय आम्ही घातला होता, हा मेधादांच्या इथे आले तेव्हा. मुरलीधरांना आपले महापौर असताना पण विषय, सगळ्यांना माहितीतले विषय खूप पुढे आलेला आहे विषय. आता थोडंसं म्हणजे आपल्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर हत्ती गेलाय, आता फक्त शेपूट राहिलेलं आहे. म्हणजे आम्ही पण तुम्ही कंप्लेंट करताय म्हणून करत नाहीये, आम्हाला पण माहिती की तो विषय मार्गी लागले शेवटी तुम्हाला पण आम्ही चांगला मोठा प्रश्न या ठिकाणचा मार्गी लावल्यासारखा होणार आहे. तर थोडा आम्ही प्रयत्नात आहे. जे काही छोटे मोठे विषय जसं भाऊ म्हणले की साफसफाईचा, तर वेळोवेळी आपल्याला कंप्लेंट येते, साफसफाई करतो, लाईट जातात, ते पण आम्ही ज्या कंप्लेंट आमच्याकडे आम्ही करत असतो ते. आता काय होतं हिवाळ्यात जरा पानगळतीचा विषय असतो आणि आपल्या भागात झाडं खूप आहेत. पानं गळाले की आपल्याला वाटतं कचरा साठला आणि ती लोक आपली झाडून ते कचरा तिथंच लावतात पानांचा आणि त्याच्यावर कोणतरी कचरा टाकून जाते. ते दिसतं ना, सगळं विचित्र दिसतं. 22 पासून याची संख्या पण कमी झालेली आहे कामगारांची. आहे त्या कामगारांच्या संख्येत आम्ही कंप्लेंट केली तर अधिकारी सांगतात आमच्याकडे कामगार कमी आहेत. आहे त्या कामगारांमध्ये आम्ही पुरवतोय. म्हणजे पहिले जसं दिवसाड आपण ऍक्च्युली महानगरपालिका हे असताना दिवसाड झाडू शकत होतो, आता ते त्यांना आठवड्यातनं 1-2दाच झाडू शकतात ते फक्त. थोडे हे लिमिटेशन आलेले आहेत. महानगरपालिका लांबल्यामुळे पण आम्हाला काही लिमिटेशन आल्यात, पण त्याच्या रिलेटेड जे काय असेल ते आपण वॉर्ड ऑफिसकडनं तरी करून घेतोय जेवढं. फक्त काय असतील त्या कंप्लेंट आमच्याकडे हे छोट्या मोठ्या जरी आल्या रोज की बाबा कुठे साफसफाई होत नाही, कुठे लाईट लागत नाही, तर आम्हाला कळलं पाहिजे. आता तुम्ही सगळे जागरूक आहात बऱ्यापैकी, तुमच्याकडनं अनेक लोकांकडनं फोन येत असतात, त्याचं आम्ही करत असतो. फक्त ते कळू देत आम्हाला कंप्लेंट काय असतील त्या. तीच आमच्या हे लाईटचं बोलतो, लाईटचं सांगतो. पर्यंत ज्या काही कंप्लेंट्स येत आहेत त्या कंप्लेंट्समध्ये महत्त्वाची गोष्ट अशी झालेली आहे बरं का गणेशराव, की हा जो रोड आहे, हा रोड जो आहे, हा रोड मुळात आहे ना भारतीनगर पासूनच्या आतमध्ये जर सुरुवात केली तर तो DP रोड आहे. आणि तो DP रोडमध्ये भारतीनगरमध्ये गणेश आपलं गुंठेवारी असल्यामुळे भारतीनगरमधली कित्येक बांधकामं ही रस्त्यात आलेली आहेत. त्यामुळे तो रस्ता आता मोठा होणं म्हणजे कठीणच बाब झालेली आहे. त्यातून पुढे एकलव्य कॉलेजपासून पुढचा जर भाग झाला तर हा जिजाईवरून सरळ पुढे जाऊन त्या ओढ्यापर्यंत जातो. तर आत्ता ते DP रोडमधला आमचा पूर्वीचा जो DP रोड सँक्शन होता तो 7.5 किती मीटरचा होता? 50 मीटरचा रोड होता. आज परिस्थिती अशी झालेली आहे
की परवा दिवशी आम्ही त्यावेळेस नकाशा पाहिला तर तुम्हाला खोटं सांगत नाही, तो 15 मीटरचा डीपी रोड झालेला आहे. म्हणजे डीपी रोड सुद्धा आता कमी होत गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीत रहदारी वाढत चाललेली आहे. त्यात त्या रोडवरती अतिक्रमणं अतिशय वाढलेली आहेत. कित्येक वेळा ॲक्सिडेंटचे धोके संपवत आहेत. आता ताईंनी सांगितलं की रोडवरती चालणं मुश्किल झालेलं आहे. त्यामुळं या भागातले प्रथमतः अतिक्रमण बाजूला होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर डीपी रोड होणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपल्याला मोकळा श्वास घेता येणार नाही हे नक्की, कारण बहुतेकांच्या समस्या त्याच दिसत आहेत. आता साहेबांनी आपल्या या भागात माहीत होतं माझा ऐकायला आपल्या भागामध्ये महत्त्वाचा प्रश्न हा रस्त्याचाच आहे. पण एक 2-3 प्रश्न असे आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. आम्ही आर्केड ते जिजाई हा जो रोड आहे हा पेपरवर 9 मीटरचा आहे ॲज ऑन टुडे. सोसायट्यांचे आमचे जे प्लॅन मंजूर केले कॉर्पोरेशनने त्याच्यामध्ये 9 मीटर आणि तो ओढा असा आहे. पण काही सोसायटींचं अतिक्रमण झाल्यामुळं तो 6 मीटरचा राहिलेला आहे. आणि विशेषतः सॅपलांच्या चौकामध्ये आणि गणपती मंदिर चौकामध्ये जवळजवळ मी जीव घेणं काम झालेलं आहे. तर आम्ही परवाच कॉर्पोरेशनमध्ये पत्रसुद्धा दिले आमच्या सगळ्या सोसायटीच्या वतीनं, त्याची कॉपी आपल्याला दिलेली आहे. आणि आमच्या सगळ्या सोसायट्यांचं एक सोसायटीचं नाव घेत नाही, पण त्यांना कॉर्पोरेशननं पूर्वी लेटर पण काढलं होतं की तुम्ही कंपाऊंड आत घ्या 5 मिनिटं. त्या सोसायटीच्या JJमध्ये असं ठरलं की बिल्डरनं भिंत बांधलेली आहे, बिल्डरनं भिंत काढावी आणि आत बांधावी, आपण का खर्च करायचा, अशा याच्यामुळे ते राहून गेलेलं आहे. तर एक 2-3 सोसायट्यांचा प्रश्न आहे, तर तो जरा आपण जरा प्रायोरिटीवर घ्यावा, लिहिलेला आहे. हा दुसरं, आपण जिथं कॉर्पोरेशनची स्पेस आहे तुम्ही मागे 2 वेळा आम्हाला स्वच्छ करून दिली, आता ती शाखा आणि मुलं सगळे आमची जमतात. राजनीकर साहेबांना वगैरे मी 2-4 वेळा रिक्वेस्ट केली, 1-2 माणसं लावून जरा स्वच्छ करून घेऊ. आता जवळ 30-40 मुलं जमतात तिथं. आता चांगला तो हां चांगलं करून घ्या. दुसरं, DP रोड किंवा होईल तेवढा होईल. आता हा जो मॉल आहे आपला, हा इम्पिरियल मॉलच्या समोर रस्त्यात आता तो उंच भाग आहे थोडासा कंपाऊंडच्या बाहेरचा, तो बिल्डरनी सोडलेला आहे कॉर्पोरेशन. तेवढा जरा फोडून रस्त्याबरोबर केला तेवढा जरा. किरण आता महत्त्वाचा विषय सांगणार आहे म्हणून मी त्याला रिपीट करत प्लीज. थँक्यू. आणि हां आणखीन एक, मागं आपण ताईंनी सांगितल्यानंतर रस्ता दुरुस्त करायला माणूस पाठवला, पण त्यांनी बरोबर केलेलं नाही. मी पाठवले व्हिडिओ पुन्हा एकदा डांबरिंग तेवढं छोटंसं आहे ते गणपती मंदिर ते चीज आहे प्लीज. थँक्यू. के पाटील, आम्ही ॲडकडे सोसायटी. किरण गोसावी. नमस्कार, मी किरण गोसावी. मी माऊली विहार सोसायटीचा प्रतिनिधी. माऊली विहार त्याच्या मागेच आहे. आणि आमच्या भागात जसं काका म्हटलं अजून आमचे 2-4 सोसायटींचे प्रतिनिधी आलेले आहेत. आम्ही एक 10-11 सोसायट्यांची एक अनऑफिशियल युनियन केलेली आहे आणि त्या युनियन मार्फत आम्ही आपल्या जनप्रतिनिधीला सारखा त्रास देत असतो. पण आमचं भाग्य चांगलं आणि खरंच आम्हाला चांगली लोक मिळाली, कारण का बहुतांश आमच्या हाकेला ते पॉझिटिव्हरित्या हो देत असतात आणि बरीचशी कामं होत गेलेली आहेत. पण तरी जसं म्हणतात की दिल मागे मोर, तसं अजून काही ना काहीतरी कामं निघत राहतात. काही ना काहीतरी मागण्या आहेत आमच्या अजून ज्या पूर्ण कराव्या. त्यात मी 3-4 मागण्यांचं मांडतो यामध्ये. तर मी एक 3-4 मुद्दे मांडू इच्छितो. काही मुद्दे आमच्या सोसायटीसाठी आहेत किंवा बहुतांश सोसायटीसाठी पण आहेत परिसरातल्या. तर प्रथम मुद्दा जो आहे की काही आमच्या सोसायट्या छोट्या 40 मेंबर्स, कोणाचे 30 मेंबर्स, कोणाचे 60-70 मेंबर्स, खूप अशा काही मोठ्या सोसायट्या नाही आहेत. तर बहुतांश सोसायट्यांना काही सोलर जो बसवायचा आहे त्यामुळे ते बाबत तुम्ही मार्गदर्शन करावं. जी काय DPDC अंतर्गत स्कीम आहे, आता मला माहीत नाही ती कुठल्या योजनेअंतर्गत स्कीम आहे, 75-25 काय त्याला नाव म्हणतात. तर त्या ह्याच्यामध्ये आम्हाला सगळे आता आज बहुतांश लोक जमलेली आहेत सोसायटीचे पदाधिकारी, तर त्यांना मार्गदर्शन करावं जेणेकरून आमची जी लाईटची लिफ्टची जी बिलं 20-25 हजार रुपयामध्ये जर महिन्याला जात असतात ती काय थोडाफार आम्हाला कमी होईल. आम्हाला हातभार दुसऱ्या कामासाठी तर मेंटेनन्सला दुसरीकडे खर्च करता येईल. तो एक प्रथम मुद्दा आहे सगळा. दुसरा मुद्दा जो आहे की आम्ही जसं म्हटलं हे आम्ही 10-11 सोसायट्या आहेत छोट्या छोट्या.
तर आम्हाला 11 सोसायट्यांमध्ये जवळपास 500 फ्लॅट्स असतील. 500 फ्लॅट्स म्हणजे 2,500 असं बघितलं तर 2,000 ते 2,500 लोक आहेत. पण आम्हाला ह्या 2,000 ते 2,500 लोकांना एक साधं सभागृह पण नाही. आज इकडच्या बहुतांश सगळ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये एक ॲम्युनिटी हॉल असतो, सगळं आहे. पण आम्हाला एक छोटा कार्यक्रम जरी करायचा म्हटला, कुठला मुंजेचा, कुठला वाढदिवसाचा काय, तर आम्हाला बाहेर मोठे मोठे हॉल पैसे देऊन घ्यावे लागतात. तर आपल्या भागामध्ये काही ॲम्युनिटी स्पेस आहेत, 2-3 आहेत. मला वाटतं आपण बोललेलो आहे जिथं थोडंसं आपल्याला करता येईल तिथं. तर अशा ॲम्युनिटी स्पेसमध्ये आम्हाला ह्या 11 सोसायट्यांसाठी एक मल्टीपर्पज हॉल करून द्यावा, जेणेकरून काय समारंभ घेता येतील किंवा काय त्याच्यात पावल्या वेळात त्यात बॅडमिंटन कोर्ट झालं तर आपल्या भागात मला वाटतं गणंजयलाच आहे बॅडमिंटन कोर्ट. ते बॅडमिंटन कोर्टमध्ये आपल्या सगळ्या सोसायट्यांना तो वापर करता येईल, आजूबाजूच्या परिसरातला सगळं. तो कसा तुम्ही बघा कॉर्पोरेशनच्या हातात देताल का कसं, त्याला रेव्हेन्यू सोर्स पण तुम्हाला होऊन जाईल. म्हणजे जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट पण रिकव्हर होऊन जाईल सगळं. तिसरा मुद्दा जो आहे तो आता पाटील काकांनी ऑलरेडी मांडलेला आहे की आमचा जो शोभा गार्डन पासूनचा जो कॉर्नरचा रस्ता आहे अमय आर्केड पर्यंतचा, तो थोडा रुंद करून घ्यावा. त्यामध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की सोसायट्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. ह्या बहुतेक आपण नेहमी दुसऱ्यांच्या नावाने शंका फुकत असतो, पण बरेचसे दोषी आपणही असतो. आपण किती अतिक्रमण केलेलं आहे, आपण आपल्या सोसायट्यांनी किती, त्याबाबत आपण कधी लक्ष देत नाही. तर आमच्याही भागातल्या सोसायट्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. पण त्यामध्ये आम्ही तो सुरुवात जी आहे ना, सुरुवात सरकारकडून होऊन द्यावा. जो कॉर्नरचा प्लॉट आहे तो कॉर्नरचा प्लॉट पहिले तुम्ही घ्या आतमध्ये, 5-6 फूट जो असेल तो तुम्ही घ्या आतमध्ये. त्या दिवशी आपण दुसऱ्या सोसायटीवर प्रेशर टाकू की तुम्ही पण जो प्लॉट आहे तो 4-4, 5-5 फूट जो काय आहे नियमाप्रमाणे तो आतमध्ये घ्या. म्हणजे तो रस्ता रुंद होऊन जाईल. आणि जेव्हा आता रुंद होईल तो रुंद होईल असं त्याला थोडा वेळ लागेलच बाकी सगळ्या कारवाईसाठी. पण आत्ता इमिजिएटली की तिथं कॉर्नरला एक कॉन्केव्ह मिरर बसवणं खूप गरजेचं आहे. तिथं पहिले होता मला वाटतं, तो फुटलेला आहे. तिथं एक आहे आणि एक आमच्या अजून तिथं असे कॉर्नर्स असतील, आपण तिथं 2-3 जागी आमाईच्या इथं एक कॉर्नर मिरर बसवायची गरज आहे. एक आमच्या इथं माऊली विहारसाठी पण बसवायची गरज आहे. पेशवेगाव काय अजून मुद्दे आहेत तुम्ही ऍड करू इच्छिता? हा तुम्ही जॉईन करू शकता उरलेले मुद्दे सांगण्यासाठी. म्हणजे रिपीट नको व्हायला, ज्याच्या व्यतिरिक्त असतील ते सांगा तुम्ही आपल्या परिसरासाठी. ते झालं आता आपण बोलतो. आता तर मुद्दे आहेत, लिस्ट खूप मोठी अशी जसं बघा म्हटलं दिल मागे बहुत, पण किती मागायचं त्यालाही मर्यादा असतात सगळं. तर हे छोटेसे 2-4 मागण्या आहेत, मला वाटतं त्या करण्याजोग आहेत, रास आहेत. तर ह्या तुम्ही जरूर लक्ष देता, जसं पहिल्या मागण्यांना लक्ष दिलं असं हे म्हणत मी आमच्या 11 सोसायट्यांच्या वतीने एक तुम्हाला निवेदन सादर करीत आहे. अण्णांची मीटिंग झालेली आहे DPDCची. आता अण्णा तिथून काउन्सिल हाऊसच्यातून निघाले, यायला वेळ लागेल साधारण एक 20 मिनिटं अर्धा तासात पोहोचतील इथपर्यंत. आणि तुम्हाला बाकी बऱ्यापैकी रोडचा वगैरे विषय क्वेश्चन सर किरणजी रोडचं वगैरे सांगितलंच होतं. एकच मिनिट, अण्णांचाच फोन आला. कन्व्हिन्स किंवा काय ते झालेलं पाहिजे, कन्व्हिन्स झालेलं पाहिजे आणि तुमची ऑडिट दर्जाचं ऑडिट झालं पाहिजे. एवढंच महत्वाचा विषय. बाकी त्याच्यात हे 2 कंपल्सरी. 75-25% तुम्ही 75% निधीत नव्हतं. 25% आम्हाला कुठं जमा करावे लागतात, आम्हाला सरकार हो 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 ते सगळे डिटेल याच्या पीएचा अण्णांचे पे ते देतील. ते जे आपलं कलेक्टर DPDCतनंच ही काम होतात सगळी. त्या ठिकाणी तुम्हाला ते अकाउंट क्रिएट होतं आणि तिथं ते तुमच्याच ह्याच्यामध्ये त्या रिलेटेड याचं तिथं ते भरावे लागतात पैसे. ते पहिले भरावे लागतात तुम्हाला 25%. त्याच्यानंतर ते सँक्शन होऊन मग ते काम चालू होईल. झालेली तुम्ही जर तुमची प्रोसेस लवकर केली तर पुढचं काम तिथून शासनाकडनं लवकर होतं. ते पण ए ऑडिट असलेली आणि कन्व्हिन्स झालं पाहिजे तुमचं. संजय पेशवे, अश्विनी सोसायटीचे मी प्रतिनिधी आहे. ऑलरेडी आम्ही हे निवेदन मागे जेव्हा तुमच्या मॅडम आल्या त्यांच्या वेळेसच दिलेलं आहे. तर त्याच्यात बरेचसे मुद्दे कव्हर झालेले आहेत. आत्ता बाकीच्यांचा मी काही वेळ घेत नाही. मुख्य म्हणजे
ज्येष्ठ नागरिकांना इथे बसण्यासाठी कुठेही जागा नाही आहे, ती छोटी आहे किंवा कमी आहे. ते जरा यावेळेस जरा घेण्याचं आणि इथे बऱ्यापैकी सगळे सिनियर मंडळी जिकडे राहत आहेत, असे बरेचसे मुद्दे आहेत. हॉलचं बोलले तेच म्हणतात ती तशी जागा, ते तर आहेच. मग कशी अपेक्षित जागा काय आपल्याला? कट्टा तशी जागा आहे का कुठं? तुम्ही एखादी जागा सुचवा, आपण तिथं करून घेऊया. काही ठिकाणी साहेब सर्वे नंबर नाही झालेले. हे जे बसलेले आहेत ना लोक, हॉटेलवाले पलीकडच्या बाजूला, भाजीवाली नाही, ती जी जागा आहे का नाही ती हँडवर केलेली आहे की नाही? चिकनचं दुकान वगैरे सगळं आहे ना, तेच ते सगळी जागा आहे, ती सगळी जागा आहे ना. आम्ही त्यावेळेला मागणी अशी केली होती. कट्टा करा ना. बघा, म्हणजे त्यावेळेला पण मागणी केली होती. नाही 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 नाही, ती त्यावेळेला जी सोसायटी झाली, ती कुठली सोसायटी? पल्लप सोसायटी झाली, त्यावेळेला ती जागा हँडओव्हर केली त्या बिल्डरनी. फक्त एवढंच झालं की त्या जोशीबाईंनी जागा दिली नाही, म्हणून तो प्रॉब्लेम क्रिएट झाला होता तिथं. मग त्यांनी काय केलं, तिथं हळूहळू हळूहळू एक 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 वाढवत गेले. मग भाड्याने पण दिलं नाही नाही, मूळ मालकाच्या मुळातच ती ताब्यात आहे, आपल्या महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. तिथं पोलीस स्टेशनची जागा होती, त्यावेळेला आम्ही म्हणलो तिथं निदान पोलिसांची एक छावणी तरी ठेवा, म्हणजे कुणी येणार नाही इथं. परंतु ते आता पॉलिटिकली इन्फ्लुएन्स बऱ्यापैकी आहे, त्याच्यात मी काही जास्त पडत नाही. काही गोष्टी तिथं न बोललेल्या बऱ्या असतात. म्हणजे आम्ही तो अर्ज दिला होता सोसायटीच्या वतीनं की तिथं प्लेग्राऊंड होऊ शकतं मुलांचं, ज्येष्ठ नागरिकांसाठी. जशी तुम्ही DP रोडला त्या खालच्या खेळणी बसवलेली आहेत, म्हणजे हे करण्यासाठी ओपन जिम सारखी केली, तिथं ज्येष्ठ नागरिकांना ओपन जिम पण होईल, बसण्यासाठी विरंगुळा केंद्र पण होईल छान. आणि तिथं अत्यंत जवळजवळ मला वाटतं 4.5-5 गुंठे जागा आहे, त्याच्यापेक्षा जास्त जागा आहे ती. त्या जागेमध्ये सगळं अतिक्रमण झाले, तिथं फक्त तो भाडं घेतो आणि बाकीचे तुम्हाला माहिती आहे इश्यू काय आहे तिथं. आम्ही त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की त्याच वेळेला तिथं अभ्यास घेऊन तो जर विषय मिटवला असता किंवा ते जर झालं असतं तर बऱ्यापैकी इथल्या ह्या भागातल्या नागरिकांसाठी, म्हणजे इथं जी लोकं आहेत त्या नागरिकांसाठी ते अत्यंत सोयीचं झालं असतं. आणि आपल्याला लहान मुलांना खेळण्यासाठी पण ती जागा झाली असती. ज्या वेळेला तिथं पोलीस स्टेशन चौकी होईल, भाजी मंडई होईल, ते त्यावेळेला होईल त्यावेळेला होईल. पण आता या घडीला ती जागा हँडओव्हर केलेली आहे, ती जागा जरी ताब्यात घेतली, ती काही खाजगी मालकाची जागा नाही आहे, तो प्लॅनच त्याच्यावरती सँक्शन झालेला आहे ॲक्च्युअली काय. त्यामुळं जर तेवढं केलं तर बऱ्यापैकी तुमचा ज्येष्ठ नागरिक, आता मला व्हायचे अजून ज्येष्ठ नागरिक, पण तुमचा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल असं वाटतंय. एक मोठा कट्टा होईल एरियामध्ये अम्युनिटी स्पेस होता, त्याच्यावर त्यांनी अतिक्रमण केले. नाही नाही, ती जागा आपली पोस्ट ऑफिससाठीची जागा आहे, रिझर्वेशन आहे त्याच्यावरती. इथे भाजी मंडईचे रिझर्वेशन, पोलीस चौकीचे रिझर्वेशन. मी पण त्यावेळेस म्हणजे मालमत्ता व्यवस्थेत आहे जे आपलं त्यांच्याकडनं काही पाहिलं होतं, त्यात मला तर कधी बघण्यात नव्हती आली किंवा राहिला असेल माझ्याकडे माहित नाही. एकदा माहिती घेऊ आपण परत. आणि जर महानगरपालिकेचे असेल तर मग 100% त्याच्यावर अतिक्रमण उठवता येईल. फक्त माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी मूळ मालकांनी त्याच्यावर ताबा ठेवला होता आणि लिटिगेशन आहे असं कळालं होतं. PMCच्या ताब्यात असेल तर 100% आपल्याला ते अतिक्रमण हटवता येईल. आपण माहिती घेऊ संयुक्तरित्या. नाही नाही तसं नाही, तुम्ही महानगरपालिकेचं जर अम्युनिटी स्पेसच्या ताब्यात येईल म्हणत असाल ना तर 100% आपण घेऊ. कारण आता स्थानिक आमदार आपलेच आहेत, अण्णांना आपण कानावर घालू विषय. बाकी इतर कोणी तुम्ही म्हणले जसं पॉलिटिकल इन्फ्लुएन्स येतात ते माझ्या माहितीत करत नाही काय. माहिती असेल थोडीशी माहिती दिली तर बरं होईल आणि ते माहिती देऊ आपण. हां, कारण स्थानिक आमदार आपले नगरसेवक आपल्या भेटून सगळे, ते सोडून अजून कोण असेल तर आपल्याला आयडिया नाही त्याची. कारण माझ्या माहितीप्रमाणे तो प्लॉट आम्ही मागे चौकशी केलेली, कारण मध्ये जेव्हा आम्ही नगरसेवक असल्यानंतर सगळे नवीन नगरसेवक झालो होतो, त्यामुळे आपण सगळे असे प्लॉट पाहत होतो की कुठं काय करता येईल का. आता जसं आपण बॅक साईडला इथं गार्डन केलं, त्याच्यानंतर भुजबळ टाउनशिपचा प्लॉट आपण ताब्यात घेतला शेजारचा. असे कुठं कुठं काय काय रिझर्वेशन आहे ते आपण माहिती घेतली होती. त्यामध्ये त्या प्लॉटचा उल्लेख महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आला नव्हता की तो आपला प्लॉट आहे किंवा आपल्याकडे आहे. म्हणून म्हटलं त्याच्या आधीचं काय माहित नाही मला, आत्ता तर ताब्यात आहे का नाही. जर असेल
तर ते काही सोपं काम आहे आपल्याला. एक आपण पत्र आयुक्तांना लिहिलं तर ते लगेच अतिक्रमण असेल तर काढून घेतील ते, त्याला काही अवघड नाही ते मध्ये. सगळे मुद्दे कव्हर केलेले आहे त्याच्यात, बोललेलं आहे ऑलरेडी, साहेबांशी बोललेलं आहे. तुम्ही विचार करा, काय लागेल ते आम्ही मदत करू. आमदार साहेब पण आता येत आहेत. बऱ्यापैकी कॉमन मुद्दे आपले पहिल्यापासून आपले म्हणजे रस्त्याचा, काही ट्रान्सफॉर्मर, हे दोनच विषय महत्वाचे आहेत. आणि हॉलचं काम आपण जे आहे अम्युनिटी स्पेस आता जे आपल्या ताब्यात आहेत त्याच्यावर मी किरणजींना पण सांगितलं होतं मागे की आपण अण्णांचं एक बजेट टाकून आता आपण चालू करतो. ते संजयजींना माहिती आहे टेक्निक सरांना की आपण त्यावर हॉलचं काम चालू करतोय. म्हणजे ते ज्येष्ठ नागरिकांसाठी पण इन जनरल या लोक भागातील नागरिकांना वापरण्यासाठी होईल. नवीनायक बडणारे प्रज्ञानंद मधून ऑलरेडी आमचा मेन मुद्दा तर डिस्कस झालेला आहे. फक्त एक प्रश्न आहे, स्पीड ब्रेकरबद्दल नक्की काय स्टँड आहे काही समजत नाही. या रोडवरून रात्री कार रेसिंगमध्ये चालवण्यासारखे लोक कार चालवतात, कधी ना कधी तर फार अतिशय मोठा ॲक्सिडेंट होणार आहे हे दिसतंय. पण त्याच्याबद्दल हे सगळे उलटसुलट बातम्या येतात. कधी म्हणतात कॉर्पोरेशनने स्पीड ब्रेकर काढायला सांगितले, तर काय नक्की स्टँड आहे? सायंटिफिकरित्या स्पीड ब्रेकर असेल तो अलाव असतो, परंतु आता काय केलेले, पूर्वी अनेक जण कोर्टात गेलेले, कोणाला मानकेचा त्रास असतो काय, मग ते अशास्त्रीय किंवा इलिगल आपण म्हणतो की नीट नसतात, त्याची हे झालेलं कन्स्ट्रक्टिव्ह जबाब नीट नाही झाले, स्पीड ब्रेकर हे नीट नाहीत, म्हणून मग त्यांना नियम असा काढला की आता आरटीओची परमिशन घ्यायची. आरटीओची आपण आरटीओला पत्र द्यायचं, सोसायटीचं पत्र देऊ, आपलं पण समजा अण्णांचं कव्हरिंग लेटर लावू किंवा आमचं एक कव्हरिंग लेटर लावू त्याला की बाबा ह्या रस्त्याला स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे. मग आरटीओचे ऑफिसर येऊन पाहणी करून त्याची मान्यता देतात. मग महानगरपालिकेकडनं आपण त्या पद्धतीचे स्पीड ब्रेकर करून घेऊ शकतो. या रस्त्यावर तर 100% होऊ शकतात. आम्ही काही करायचं का त्याबद्दल? आम्ही काही मागणीचं एक पत्र दिलं तर फोर्सफुली आपण त्यांना एक व्हिजिट होईल फक्त, ते सँक्शन आले की महानगरपालिका काय ते डांबरच्या रद्द करून देतात आपल्या, ते काय मोठा विषय सगळ्यांचाच प्रश्न असल्यामुळे. आणि तुम्ही जे बंदी कशाला आहे ते आपण मध्ये पाहिजे बघा प्लास्टिकचे होते ते, त्याला बंदी आहे, ते आलो नाही, ते तुटतात, नंतर त्याचे खिळे बाहेर येतात, गाड्यांना नुकसान होतं. पण रेग्युलर स्पीड ब्रेकर बनवू शकतो. रेग्युलर आपण सिमेंटच्या ह्याच्यात किंवा डांबरीकरणाचे आपण पाहिले असतील काही ठिकाणी, ते सायंटिफिक जे आहेत ते येतात. मी त्यांनी कोणाला असा हे मनक्याला पण हा ते फक्त स्पीड कमी होतो, पण ते करू शकतो आपण, पण ती परमिशन घेऊनच करता येतं, डायरेक्ट होत नाही. महानगरपालिकेला आपण एक वॉर्ड ऑफिस मध्ये तिकडे पत्र दिलं, ते पत्र करून पाठपुरावा घेऊन परमिशन घेऊन करून देतील आपल्याला. आणि महात्माचं तुम्ही जे विचारलं, महात्माने रोड हँडओव्हर केलेले नाहीये, महात्माचं पूर्णपणे प्रायव्हेट आहे, त्यामुळे त्यांनी केले. तरी आम्ही मध्ये रिक्वेस्ट करून त्यांना काही काढायला लावले होते, काही कमी पण केले. त्याचप्रमाणे परमते सोसायटी पण इथं बघा आपली, ते पण प्रायव्हेट रोड आहे, म्हणून आपण भुजबळ टाउनशिप पर्यंत रस्ता करू शकतोय. त्याच्या पुढे खूप खड्डे झाले, तुम्ही पाहिले असेल, त्यात कोणाच्या आता सांगण्यात आलं नाही, पण तिथे आम्ही फॉलो घेतो. पण ते प्रायव्हेट रस्ते आम्हाला नाही करायचं म्हणतात का? कारण काय त्याचं, तर असं स्पीड वाढतो, मग तिथल्या त्यांच्या लहान मुलांना वगैरे प्रॉब्लेम येतो. अक्षर ते म्हणले खड्डा असलेला चालते, आम्हाला आमची रहदारीही वाढते आणि हे परवडते. मग नाही तर आम्ही तो रस्ता प्रायव्हेट असून नागरिकांसाठी करून द्यायला तयार येतो. पण मध्ये त्यांनी बोलाड पण लावले होते. प्रॉब्लेम असा होता शिवनगरीतल्या लोकांना, यांना जसं तुम्ही आता म्हणले मुलांचं पहिलं हे केलेलं की छोट्या मुलांना वगैरे अडचण होते, आता हे अडचण सेम तसंच तिथे स्कूल बस पण येत नव्हते, त्यांनी आडवं बॅरिकेड्स पण टाकलं होतं आणि बोलाड लावलेले. ते थोडं आपण फोर्सफुली महानगरपालिकेला सांगून, जरी प्रायव्हेट आहे तरी ते काढायला लावलं त्यांना, जेवढं आपल्याला शक्य तेवढं आपण करून घेतोय. नाही का प्रायव्हेट प्लॉट आहे, त्यांनी हँडओव्हर केलंय, रस्ता केलाय, पण त्यांनी काही मोबदलाच घेतला नाही. मग ते काही तिथं डेव्हलपमेंट तेवढ्या भागात करून देत नाही. दोन्ही साईडला आता डेपो पासून ते परत डाव्या भोसरीकडे वळत, आपण तेवढ्या भागात फुटपाथच झालेलं नाहीये, ते करताच येत नाहीये, तिथलं अंडरग्राऊंड झालेलं नाहीये. कारण मूळ बायलॉज नाही, कोर्टात ना आपण बायलॉज, आपण कसं होतं महानगरपालिकेच्या लेवलला असं आपण काही गोष्टी करू शकतो, पण जिथं कोर्टात विषय जातो मग ते पण अपील करतात, पुढे जातात, असे बरेचसे स्टे आले. उदाहरणार्थ तुमचं इथलं मग काय डीपी रोड झालेलं नाहीये, ह्याच्या प्रोसेस खूप लेंदी आहेत त्या. कारण ते कसं होतं, आपण आपल्या बाजूने विचार करतो, पण ते थोडंसं मूळ मालकाला पण त्या बाजूने पण विचार करावा लागतो. समजा आता उदाहरणार्थ आता तुमची बोराडे साहेबांची जागा होती ही सगळी, यांनी काही जागा यांनी रिझर्वेशन मध्ये केली तर यांच्यावर अन्याय घ्यायला होतो ना. हे काय म्हणतात की बाबा ठीक आहे बाकीच्यांचे कन्स्ट्रक्शन झाले, माझी का रिझर्वेशनला टाकली, पण त्यावेळेस ते ज्या ओपन जागा आहेत त्या पाहून रिझर्वेशन पडलेले डीपी रस्ते झालेले आहेत, त्या लोकांचा तो महानगरपालिकेवर राप्ते कोर्टात गेलेले आहेत. अशा अनेक गोष्टी असतात त्या, म्हणजे थोडं मग ते दोन्ही बाजूने कोर्ट पण विचार करतं. आणि त्यात मग आपले जसे कायद्यात वर्षानुवर्ष सगळे, तुम्ही तर माझ्यापेक्षा सिनियर, आपण पाहतो ती प्रोसेस मध्ये लेंदीच राहते आपली कोर्टाची.
त्यामध्ये कोणावर अन्याय होणे ही भावना असते कोर्टाची. पण त्यात मग हे काही लोक असे गैरफायदा घेतात, जे शक्य आहे जर डीपी रस्ते वगैरे नाही अडवले पाहिजेत त्यांना काय फायदा, कधी ना कधी द्यावंच लागणार आहे. हा बाबा तुमच्याकडे जागेवर रिझर्वेशन पडले, ती तुम्ही अडवून ठेवा, त्यासाठी कोर्टात जा, ते समजू शकतो आपण. पण रस्त्यांची जागा तर आपण ती शेवट्याचा तो ज्याच्या प्रिन्सिपल ह्याचा विषय आला. परांजपेच्या तिथलं ना एकच घर, त्याचा 7 आहे. अडचण तीच होती, मागाशी मी तेच सांगितलं, जी सागर कॉलनीची जी झोपडपट्टी होती बघा, त्या आपण त्यांच्याशी वाईटपणा घेऊन पोलीस बंदोबस्त लावून केला. पण हे लोक जे होतात ह्यांचे प्रॉपर स्वतःचा 7 आहे. आता तिथं तर कोण ते प्रभागातले नगरसेवक कोणी सगळे म्हणजे आता तर अण्णा मंत्री झाले, हे झाले, सगळे असे लोक असून पण त्यांना पॉसिबल नाही आलं का, आता ते कोर्टात विषय असल्यामुळं. परांजपेच्या म्हणजे तुम्ही कमिंगच्या बॅकेटच्या समोरचं सांगताय, 7 डोंगरे म्हणून आहेत ते, 7 असल्यामुळे ते कोर्टात आहेत. त्यांना ते कदाचित मोबदला त्यांना अपेक्षेनुसार नाही मिळाला, म्हणून त्यांनी ते तसंच ठेवलं विषय. स्थानिक विषय घेतले आणि मला असं वाटलं का तापी साहेब येणार आहेत म्हणून मी हा विषय घेतोय का बरेच दिवस आम्ही बालभारती रोडबद्दल बरंच ऐकले, पण तो अजून काय प्रत्यक्ष येत नाही. कारण कोथरूड असताना जाणे हा किती त्रासदायक आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट आता जे विषय झाला डीपी रोडचा, तो पण रस्ता बरेच दिवस रेंगाळला. अशी झाडं ऐकलं ना तुम्ही आता बोलत. दुसरी गोष्ट म्हणजे मिसिंग लिंकबद्दल बरेच गेले 2-1 वर्ष आपण ऐकली. मिसिंग लिंकमध्ये कुठेही काही प्रोग्रेस नाही, फक्त पेपरला बातम्या येतात आम्ही करणार, त्यात काही प्रोग्रेस नाही असं मला दिसतंय. म्हणून त्या तापकी साहेबांना सांगत होता, हा स्थानिक विषय नाही आहे, पण हा सगळ्यांकरता विषय आहे. ते 2 विषय मला बोलत सगळीकडे हो सगळे असं इकडे कुठले असं नाही. हेच प्रॉब्लेम आहे, प्रायव्हेट प्रॉब्लेम नाही. काय होतं म्हणजे पेपरला बातम्या आम्हाला असं वाटलं आहे होतं 6 महिन्यात काम पूर्ण होईल, पण ते आता याचं तुम्हाला जसं तुम्ही म्हणताय, मी आपण वाचतोय भारतीय सिम्बॉसिसच्या रोडचं सांगायचं. गडकरी साहेबांनी बरेचसे असे जे पर्यावरण प्रेमी होते त्यांचे रस्त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. तेव्हा हा प्रॉब्लेम काय मी पुणेकरांकरता महत्वाचा आहे. आणि कोथरूड हा गेले आम्ही 20 वर्ष एका विशिष्ट पक्षाला मत देऊन त्यांना निवडून आणतोय. तर मला वाटतं आमच्या कोथरूडकरांकरता हा मोठा प्रॉब्लेम असं मी समजतो. बघा ते त्यातनं सोल्युशन काढणं हा तुमचा मेन आहे. आणि अण्णांना सांगितलं तर अण्णा मला वाटतं नक्की हेल्प करतो. पर्यावरण हाच त्याला विषय सध्या आड येतोय, त्याच्यातनं ते त्यांचं चाललंय सोल्युशन काढणं. आणि काय होतं आपल्या आता समाजात 2 प्रवाह असतात, एकाला डेव्हलपमेंट हवी असती, पण त्याचबरोबर मग डेव्हलपमेंट करताना काय असं झाडं तोडायला लागली तर परत पर्यावरण प्रेमी येतात, त्या एनजीओ येतात, त्यामध्ये पण काही विरोधक राजकारण करतात, त्यांच्यात कोणतरी समर्थकांचे एनजीओ असतात, ते कोर्टात जातात, ते काम थांबवतात. मेट्रो असाच थांबलेला विषय होता आपल्याला, म्हणजे माहिती असेल सगळ्यांना. तर पण जेव्हा बापट साहेबांनी पुढाकार घेऊन सगळं ते मार्गी लावलं, नाहीतर पहिले एलिव्हेटेड करायची का वरतून करायची, त्याच्यावर अनेक विविध संस्थांनी परत हे घेतले होते बऱ्याच ठिकाणी की तुम्ही लोकांनी ऐकायला. मग त्या लोकांमध्ये पण सगळा संभ्रम केला होता. आम्ही पण 2-3 त्या बैठकांना गेलो होतो त्यावेळेस, की त्या बैठकीला गेल्यावर खरंच वाटायचं आपल्याला, अरे मेट्रोची गरज नाही काय, हे कशाला पडतात, हे काय गरज आहे आपल्याला, एवढं ते सांगतात समजून व्यवस्थित. त्यामुळे असे मतप्रवाह होतात. मग हे कोर्टात वगैरे विषय गेले की असे पेंडिंग राहतात, त्यात राहते. मग बापट साहेबांनी पुढाकार घेऊन परत तिथं शिवसृष्टीच्या अडचणीचा विषय आलेला कचरा डेपोला, ते वरती आपण ढकलून तिथं स्टेशन केलं, तेव्हा तो मेट्रो मार्गे लागला. असाच तो तुम्ही म्हणता तो विषय मार्गे लावावा लागणार आहे. परंतु हा विषय आता थोडासा आमदार असला तरी त्या लेवलचा आहे. कारण 2 प्रवाह तुम्ही म्हटल्याप्रमाणे तसे आमची इच्छा समज आहे, 100% सर्वांची इच्छा आहे की ट्रॅफिकमध्ये कोणाला आवडतं, वेळ पण जातोय, सगळंच होते. त्या भूमीवरच आता आपले रिंग रोड असतील, आता आपण मेट्रो म्हणतोय, त्याच्यानंतर अशा प्रकारचे जे कुठे मिसिंग लिंक आहेत ते काम चालू आहे त्याच्यावर. पण टेक्निकली अडचणी ह्या येतात. सेम आता तो बघा आपण नदीपात्रातला रोड, त्याला पण ह्याच्याच एनजीटी मध्ये बरेच जण गेले, कोर्टात गेले, परत तो पर्यावरणामुळे थांबला गेला विषय. शेवटचा मुद्दा सांगतो. सृष्टीसमोर जो एक तर म्हणजे बंपर स्पीड ब्रेकर आहे आणि तिथे बरेचसे स्टॉल्स आहेत. आता अशी गोष्ट आली की स्टॉलवाल्यांची ते थांबणाऱ्या गाड्या त्याचं डबल पार्किंग करतात आणि एक दिवस तिथे कोणती मारणार आहे. तर तिथे आणि मी कॉर्पोरेशनला कंप्लेंट करून मला त्याचं उत्तर असं मिळालं की आम्ही याच्यावरती ॲक्शन घेतलेली आहे. मला पण तो सांगितलं ॲक्शन काही झाली नाही आहे. तर तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा. बऱ्याच लोकांना मला सांगितलं का ते स्पीड ब्रेकर आहे आणि तो मोठा आहे स्पीड ब्रेकर, आणि टपरीवाल्यांच्यामुळे तिथे भयंकर गर्दी होते आणि कायम गर्दी असते. जरा तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. सेफ्टी पण ते जरा तो घ्या. थँक्यू. वरती बरंच वादन झालं. ज्यावेळेला पालकमंत्री चंद्रकांत दादा झाले त्यावेळेला आपल्याच भागातला नाही म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये TN टॅक्सचा फार मोठा इश्यू होता आणि त्याच्यावरती आता स्टे दिलेला आहे म्हणजे शासनाने. कारण मला माहिती म्हणून सांगतो तुम्हाला, शासनाने त्याच्यावरती स्टे दिलेला आहे आणि तो TN टॅक्स भरायचा की नाही भरायचा
याबाबत संभ्रमावस्था काढून टाकलेली आहे. आता बहुतेक मला वाटतं ह्या अधिवेशनामध्ये एनी टॅक्सची जी तरतूद आहे ती काढून टाकतील आता. पण त्यांनी 23-24चा घेतला, 22-23चा राहिला होता तोही घेतला आणि पावत्या पण दिल्या सिस्टीम मधनं जनरेट. आता तुम्ही भरल्यानंतर ते घेणार आहे. महानगरपालिका आहे, पैसे नको कोणाला आहे. हा जिजाई प्लाझा नगरीने आय थिंक मला माहिती ऐका ताई, आम्ही भरलाच नव्हता सर. ऐका तर तुम्ही, आमच्या सोसायटीचा एनी टॅक्स जो होता त्याची आम्ही दरवर्षी प्रोव्हिजन करत होतो की समजा 11th हॉवरला जर टॅक्स भरावा लागला तर काय, एवढे आपल्याकडे आर्थिक तरतूद नाही. परंतु ज्या वेळेला त्या हायकोर्टमध्ये गेल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि एनी टॅक्स देण्याची आवश्यकता नाही असं दादांनी सांगितलं. त्याच्यावरती आपले विखे पाटील होते, त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं होतं आणि हा जो एनी टॅक्स आहे आता भरण्याची आवश्यकता नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. कुठेही जर तुम्ही गेलं म्हटले मला पैसे भरायचे ते नाही थोडे म्हणणार आहे. पण शासनाचे अधिकारी येऊन विचारून गेले ना पावती, त्यामुळे आम्ही भरला. मी नंबर देतो माझा, मला एक व्हॉट्सअप करा, मी उद्या विचारतो नक्की चालेल. त्यांनी काय नक्की केले. हे 100% येणारच. काय कमर्शियली भाड्याने द्या चालू. अण्णांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरती उपस्थित राहावं. होम गार्डन सोसायटी आणि आजूबाजूच्या सर्व सोसायटीचे प्रतिनिधी या ठिकाणी चेअरमन आणि सेक्रेटरी आणि प्रतिनिधी उपलब्ध या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीने मी सोसायटीचे चेअरमन या ठिकाणी सावंत साहेब असतील आणि सर्वांना विनंती करतो, सुरेंद्रजी सर्व प्रमुखांना विनंती करतो आपण अण्णांचं या ठिकाणी स्वागत करावं. अण्णांना ठीक आहे ना, सावंत साहेब सर्वांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी स्वागत करतील. आता जसं खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेशजी वरपे यांचाही या ठिकाणी सोसायटीच्या वतीने सन्मान होतो. मी सुरेंद्रजी कंधारे विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. त्याचबरोबर एक आमची भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 10 उत्तर भारतीय आघाडीचे सरचिटणीस म्हणून ज्यांचं नियुक्तीपत्र या ठिकाणी राजदीपजी निषाद अण्णांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा नियुक्तीपत्र त्यांना देण्यात येते. असं आहे पुढे दिसत नाही. धन्यवाद. सर्वांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं. तेच म्हणून सर्वांच्या वतीने सावंत साहेब एकदा बोलतील म्हणजे अण्णांना विषय लक्षात येईल. बाकी आपण निवेदन सर्व दिलेलीच आहेत, ती त्यांना ते वाचतीलच. त्यांच्या आपल्या ऑफिसमध्ये आपले पी आहेत अण्णांचे, तेही पाहतील. सावंत साहेबांना विनंती करतो आपण. आपल्या या भागातील सोसायट्यांची मला वाटतं पहिल्यांदाच एवढी मोठ्या प्रमाणात मीटिंग झाली. त्याबद्दल आपल्या सर्व सोसायट्यांच्या अध्यक्ष पदाधिकारी आणि जे काही सदस्य आले असतील त्यांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी स्वागत करतो. आपण बराच वेळ झाला, जवळजवळ 7:30 पासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल
मी अण्णांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना DPTCच्या मीटिंगमुळे यायला आणि बाकीच्या मीटिंग असल्यामुळे यायला त्यांना उशीर झाला. त्यामुळे मी अण्णांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी आमदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. बऱ्यापैकी त्यांना या भागाची माहिती आहे, प्रश्न माहिती आहेत, या भागाचं लीडही माहिती आहे त्यांना. अण्णा प्रश्न फार छोटे छोटे आहेत. पहिला प्रश्न आहे सगळ्यांचा म्हणजे जवळजवळ कॉमन प्रश्न असा आहे की एकलव्य कॉलेज ते महात्मा सोसायटीपर्यंत हा आपला 97चा DP होता. त्याच्यानंतर 2006 साली पुन्हा तो DP मंजूर झाला. या रस्त्याचं कामच होत नाही आहे आणि या भागात जवळजवळ 8 ते 10 हजार लोक सगळी राहतात. आणि आता अशी अडचण झालेली आहे, अडचण म्हणण्यापेक्षा बऱ्याच लोकांची सोय झाली आहे आमच्यासारख्यांची की डुक्कर खिंडीतून यायचं आणि पलीकडे जायचं, कारण आता चांदणी चौकातून येण्याची गरज नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न एवढा प्रचंड निर्माण झालेला आहे. जेवढं अतिक्रमण आहे तेवढं पहिल्यांदा काढावं असं मी गणेशरावांना मगाच सांगितलं. जिथं जिथं सगळं अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण सगळं काढलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. कारण आता या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट होत आहेत. या भागामधल्या ज्या काही सोसायटी आहेत त्या सोसायट्यांमध्ये सगळे रहिवासी राहिला आहेत, म्हणजे असे रिकामी नाहीत कुठे. ही वस्तुस्थिती आहे की याच्यावरती बऱ्याच ठिकाणी काही अडचणी आहेत. आपण ज्या रस्त्याने आला त्यांना एकलव्य कॉलेजवरनं त्या रस्त्याने आला की पुढं सरळ तो DP शेवटपर्यंत जातो महात्मा सोसायटीपर्यंत. हां, तर ह्या रस्त्याचं काम बरेच दिवसापासून झालेलं नाही आणि काही ठिकाणी बिल्डरनी त्याचा प्लॅन मंजूर करताना तो प्लॅन मंजूर करून घेतला आणि नंतर पुढे ओटे वगैरे त्यांनी सगळे ओढून घेतलेत. तो रस्ता जर मोकळा झाला तर बऱ्यापैकी या भागातल्या रहिवाशांचा प्रश्न सुटणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या भागामध्ये आता बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी समस्या मांडलेल्या आहेत. त्या समस्यांमध्ये त्यांच्या काही अंतर्गत बाबी आहेत, काही रस्ते करून देण्याच्या बाबी आहेत. त्यामध्ये साधारणपणे मला वाटतं तुमची पलीकडची सोसायटी जी आहे तिथे काहीतरी रस्त्याचा विषय आहे, छोटा रस्ता झालेला आहे. त्या रस्त्याचं निवेदनही त्यांनी दिलेलं आहे. मूलभूत गरजा ज्या आहेत इथल्या ह्या साधारणपणे प्रत्येकाच्या एकच आहेत की आपल्याला जाण्या येण्यासाठी सोयीस्कर रस्ते असावेत. काही ठिकाणी DP मध्ये रस्त्यात आलेले आहेत, ते हटवण्याची गरज आहे. त्यांचं निवेदन त्यांना प्राप्त झालेलं आहे. काही बाबतीमध्ये असं झालेलं आहे की ॲक्च्युली रस्ता आहे तर त्याच्यावरती टपऱ्या टाकलेल्या आहेत. काही रस्ते महानगरपालिकेला काही जागा हँडओव्हर केलेल्या आहेत. ते हँडओव्हर केलेल्या जागेमध्ये अतिक्रमण करून काहींनी चिकन मटनचं दुकान टाकले, काहींनी बाकीचे दुकानं टाकलेले. तो जर प्लॉट सगळा रिकामा केला, गणेशरावांना सांगितलंय मी, तो जर सगळा प्लॉट रिकामा केला तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी छान कट्टा होईल. तुमच्या मुलांसाठी खेळण्यासाठी तिथे चांगली जागा उपलब्ध होईल. जवळजवळ मला वाटतं 4 ते 5 गुंठ्याचा जो प्लॉट असेल काय ते जर उपलब्ध करून दिलं. कसं या रस्त्याच्या ह्या DP रोडवरती 4 प्रोजेक्ट होते आपले महानगरपालिकेने टाकलेले. एक पोस्ट ऑफिसचा होता, एक पोलीस स्टेशनचा होता आणि एक भाजी मंडईचा होता. परिस्थिती अशी झालेली आहे की ह्या तुम्ही आता इथून जो कॉर्नर आतमध्ये आलेला आहात हा सगळा ब्लाइंड कॉर्नर झालेला आहे. म्हणजे जिजाईमधून येणाऱ्या माणसाला कळत नाही कोण आले, खालून रोडमधून किंवा खालच्या रस्त्याने जे येतात त्यांना कळत नाही कोण आलेलं आहे आणि पुढून येणाऱ्याला कळत नाही कोण आलेलं आहे. असा तो सगळा ब्लाइंड कॉर्नर झालेला आहे. मलाही माहिती ही अडचणी, मी तुम्हाला निवडणुकीच्या वेळेला पण सांगितलं होतं. आपण म्हणलो होतं एक मिटिंग घेऊ आपण याच्यावरती. हा जो खाजगी रोड आहे आपला, खाजगी प्लॉट जो आहे गणेशराव, हा फार मोठा इश्यू नाही येतो. तो कॉर्नर कट करणं, सगळे जर एकत्र बसले, महानगरपालिकेचे अधिकारी एकत्र बसले
कारण मी त्यावेळेला तुम्हालाही बोललो की त्यावेळेला ज्यावेळेला विनायकराव आमदार होते त्यावेळेला महानगरपालिकेत जाऊन बसून आम्ही 205 खाली पूर्ण रस्ता शेवटपर्यंत घेतलेला आहे. त्याला तर कॉर्नर अडवण्याचा तसाही अधिकार नाही काही. आपण फोर्सफुली 205 खाली हा रस्ता घेतला कारण त्यावेळेला जोशी एंटरप्राइजेसनी इथून रस्ते सगळे आमचे अडवले होते पूर्ण. हां, आम्हाला जाऊनच देत नव्हते पुढं. आम्ही सगळा रस्ता 205 खाली घेतला, त्याच्यावरती डांबरीकरण केलं. तोही आम्ही रस्ता पूर्ण शेवटपर्यंत घेतला होता. परंतु त्यांनी जाणीवपूर्वक पुन्हा त्या कॉर्नरला तिथे कॉर्नर केला तिथं. त्याच्यामुळं काय झाले, अग्निशमक दलाची गाडी यायची असेल तरी इश्यू येतो. लहान मुलं सायकलीवरती येतात, शाळेची मुलं असतात, त्यांचा पण प्रॉब्लेम येतो. महिलांना चालणं अवघड झालेलं आहे. आणि काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे, हा ऐकलं सिलेंडरचा स्फोट झाला त्यावेळेला माझ्या हे प्लॉटमध्ये गाडी लावून आग विझवली पलीकडची. तर हे मूलभूत आमचे सगळ्यांचे हे जे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या समस्या जर आपण अधिकाऱ्यांच्या समवेत बसलात. आणि माझं गणेशराव एक मत आहे की जिथे जिथं बिल्डरला ज्या भागामध्ये म्हणजे या भागातले जेवढे बिल्डर आहेत या बिल्डरनी जिथं जिथं प्लॅन मंजूर करताना जो रस्ता दाखवलेला आहे आणि प्लॅन मंजूर झाल्यानंतर ते अतिक्रमण केलेले आहे ते जर तुम्ही पहिलं काढलं तर बऱ्यापैकी रस्ता तुमचा मोकळा होईल. दुसरी समस्या काय होती, त्या एकलव्य कॉलेज तिथे एक रिक्षा स्टँड आहे, त्या बाजूला टपऱ्या बऱ्यापैकी बसतात. तुम्ही मध्ये काहीतरी तो रस्ता थोडा वाढवण्याचा प्रयत्न केला. वस्तुस्थिती अशी झाली की तुम्ही रस्ता वाढवला त्याचा फायदा नागरिकांना झाला नाही, त्या स्टॉल धारकांना झाला. ते स्टॉल धारक काय करतात किंवा ते दुकानदार काय करतात, त्यांच्या गाड्या पार्किंगसाठी म्हणजे दुरुस्तीसाठी मेंटेनन्ससाठी ज्या गाड्या येतात, स्कूटर येतात, त्याच्यासाठी त्या जागेचा वापर केला जातो. त्या जागेचा वापर काही केला जात नाही. ते स्टॉल धारक जे आहेत ते एकदा काढले की पुन्हा येतात, पुन्हा बसतात. याच्यावरती एक पर्याय फार चांगला आहे की आपण जर तो रस्ता पूर्ण मोकळा केला आणि एकदा डांबर टाकून दिलं काय हां एकदा हे फार छोटी छोटी इश्यू आहेत आणि सगळे सुटण्यासारखे आहेत. म्हणजे असं काही समस्याप्रधान इश्यू नाही त्याच्यामध्ये काही. 100% या प्रश्नांना आपण न्याय द्याल. बाकीच्या सोसायट्यांनी त्यांची स्वतःची निवेदन काही दिलेली आहेत. त्या निवेदनामध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. जसं कुंभरे गार्डनचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे, बाकीच्या सोसायट्यांनी निवेदनं दिलेली आहेत. आमच्याकडे एकच अडचण आहे अण्णा, ह्या रस्त्याला प्रचंड स्पीडी गाड्या जातात. आपण तो प्रश्न घेतला होता, परंतु त्याला काही मार्ग काढता येतील का, किंवा त्याला ते काही व्हाईट ह्या लावतो आपण पट्ट्या लावतो, तशा काही पट्ट्या लावता येतील का या दृष्टिकोनातून विचार करावा. आणि आमचं म्हणणं आहे यावेळेला अण्णांनी कोथरूडकर म्हणून खडकवासला मतदारसंघामध्ये जेवढे आता आम्ही सगळे जे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त आपला आमदार निधी खर्च करावा. DPDC मध्ये जे काही प्रस्ताव असतील तेवढे जास्तीत जास्त मंजूर करावेत. ज्यांचे सोलरचे प्रस्ताव आहेत त्यांचे सोलरचे प्रस्ताव मंजूर करून घ्यावे, ज्यांची 25% भरण्याची तयारी आहे. असे सगळ्यांचे प्रश्न आहेत. याच्यापैकी काही प्रश्न राहिलेत असतील तर मला सांगा. हां हां यांची या सोसायटीची एक ड्रेनेज लाईन आहे ती त्यांना पूर्णपणे बाहेर काढायची आहे. त्यांनी ते निवेदन पण तसं दिलेलं आहे. तर माझी एक विनंती आहे की आपल्यापैकी जर कुणाला कुठल्या प्रतिनिधीला बोलायचं असेल, कारण आपण बराच वेळ इथं आलेला आहात, ताटकळलेला आहात, एखाद्या प्रतिनिधीला बोलायचं असेल प्रातिनिधिक स्वरूपात तर 5 मिनिटांमध्ये बोलावं, जेणेकरून म्हणजे अण्णांना बोलायला आपल्याला जास्तीत जास्त वेळ देता येईल. बरं आत्ता अन्न आलेले कोणाला सगळ्यांच्या वतीने मी सांगतो, ते सगळं आमच्याकडे डिस्कस पण झालं होतं. तुमचं एक छोटंसं ऑफिस ह्या भागामध्ये तुमचा एक कोणतरी प्रतिनिधी बसेल आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इथनं आम्हाला इथल्या इथं फॉलोअप घेता येईल, असं काही करता येईल का? आणि तुमची महिन्यातनं एकदा का होईना
एखादी भेट आणि तासभर तुम्ही तिथं बसाल त्या ऑफिसमध्ये. दरवेळी असे प्रत्येक एकत्र नाही, पण तसं जर करता आलं तुम्हाला काही व्यवस्था तर हे बऱ्यापैकी सुकर होईल आणि लोकांना तुमच्याशी संपर्क ठेवणं, तुम्हाला लोकांशी संपर्क ठेवणं असं सोपं पडेल. त्यामुळं या भागामध्ये म्हणजे रस्त्याच्या पौड फाट्याच्या इकडच्या भागासाठी एक इथं तुम्ही जवळपास इथं कुठेतरी एखादं छोटंसं जसं आता वेड पाटलांचं ऑफिस आहे किंवा असं छोटंसं घेतलं एक माणूस जर तुमचा तिथं बसवला या सगळ्या गोष्टींसाठी, निवेदनं द्यायची, तक्रारी द्यायच्या, अर्ज द्यायचे, DPDचं आता कोणाचे सोलरचे प्रश्न आहेत, आणखी रस्त्याचे प्रश्न आहेत. आता याचे प्रश्न खूप आहेत. तर प्रश्न ते सगळे बऱ्याचदा चर्चा झाली, सांगून झाले. त्यातले आपण परत एकदा बसून डिस्कस करू की नक्की काय प्रायोरिटी त्याच्यामध्ये ठरवावी लागतील आणि काय करू शकतो तातडीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना. तर ह्यासाठीचा फॉलोअप करताना जर हे शक्य झालं तुम्हाला तर त्याची तुम्हाला आग्रहाची विनंती की इथे एखादं या भागामध्ये एखादं तुमचं प्रतिनिधी एक छोटंसं ऑफिस करून प्रतिनिधी ठेवा, म्हणजे हे सगळं करणं सोपं जातं. आणि अण्णा पण तिथे आले पाहिजे महिन्यातनं एकदा ते आणून मला गणेशराव एक फक्त तुमच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अण्णा थोडं लक्ष देऊन ऐका अण्णा. विषय गेले कित्येक वर्ष झालं महानगरपालिकेचा राजा भाऊ कोरडे गेल्यानंतर प्रतिनिधीच नाही. बावधनचे 2 प्रतिनिधी आहेत, पलीकडे गणेशराव आहेत, तिकडे ते ताई आहेत. या भागामध्ये किमान 8-10 हजार लोक राहतात. याचा विचार करून एखादा जर प्रतिनिधी या भागाचा दिला तुम्ही, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आमची राहील, जेणेकरून या भागातले प्रश्न इथले इथं सुटतील एवढी आपल्याला विनंती करतो. सर्व उपस्थित रोहन गार्डन सोसायटी, कुंभे गार्डन पार्क, सहकारी गृहरचना संस्था या परिसरातील ज्यांनी निवेदन दिलं ते सर्व सोसायटीचे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, सर्वप्रथम या ठिकाणी येण्याला उशीर झाला त्याबद्दल मी मनापासून आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण DPDCची बैठक होती 4 वाजता सुरू झाली. पहिली बैठक संपली, त्याच्यानंतर मेट्रोची चालू झाली. मेट्रोची झाल्याच्या नंतर ट्रॅफिकची सुरू झाली. परत ट्रॅफिकची संपल्यानंतर आता पिंपरी चिंचवडची होती, तर म्हणून आता आपल्याला जाता येतं आणि याला या ठिकाणी उशीर झाला त्याबद्दल पुनश्च एकदा दिलगिरी व्यक्त करतो. उपस्थितांमध्ये सावंत साहेबांनी या ठिकाणी खरं तर इतंभूत अशी माहिती सांगितली. कारण बोलत असताना ते या ठिकाणी वावरत असतात, आपण त्या रस्त्याने प्रवास करत असतो आणि येणाऱ्या सर्व अडचणी तुम्ही सांगितल्या. उपस्थितांमध्ये गणेशजी वरती आहेत, सुनीलजी कंदारे आहेत, वैभव आहे, कृष्ण आहे आणि आमच्या देखणे साहेबांनी सुद्धा बोलता बोलता सर्व काही ते सांगून दिले. प्रत्येकाची निवेदन या ठिकाणी मला मिळालेली आहेत. प्रत्येक निवेदन पाहिल्याच्या नंतर प्रत्येकाची, मी आता कुंभरे गार्डन मध्ये सहज पाहत होतो त्यावेळी त्यांचा ड्रेनेजचा एक प्रश्न आहे. खरं तर हे छोटे मोठे प्रश्न सुटले पाहिजे होते, ते का अर्धवट स्वरूपात राहिले. परंतु मी नक्कीच ड्रेनेज असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, आता मला वेळ भरपूर आहे आणि मी काय कुठलं सोंग घेणार नाही. प्रश्न खरं तर हे सोडवणं माझं कर्तव्य. याचं कारण एकच की ह्या विधानसभेमध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने मोठ्या मताधिक्याने, म्हणजे याला खरं तर माझ्या अपेक्षा होती की आपण 30-35 हजारापर्यंत जाऊ, परंतु त्याच्यावरती गेल्याच्या नंतर जो काही आपण सर्वांनी प्रयत्न केला, मग त्याच्यामध्ये आमच्या प्रबोधन मंचचे कार्यकर्ते असतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, महायुतीचे असतील, यांनी सर्वांनी मनापासून प्रयत्न केला आणि एक हिंदुत्वाची लाट असे समजून एक चांगल्या प्रकारचं मताधिक्य मिळालं. त्यामुळे मताधिक्य मिळालं म्हणजे जबाबदारी वाढत असते, असं माझं वैयक्तिक म्हणजे. सत्कार झाला की त्याच्यापेक्षा दुप्पट जबाबदारी वाढत असते. बोलताना सावंत साहेबांनी सांगितलं की आता एकलव्य कॉलेज ते महात्मा सोसायटी अंतर्गत रस्त्यावर DP आहे, त्या ठिकाणी बिल्डरने सुद्धा सोडलेली जागा होती, पुन्हा जागा सोडली आणि पुन्हा जागेवर अतिक्रमण केलं. त्याचप्रमाणे काही नागरिकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. जे आपण सांगितलेलं आहे, जे अनधिकृत असेल तेवढं मी या ठिकाणी काढेल, कारण त्या संदर्भामध्ये
आयुक्तांना सुद्धा या ठिकाणी बोलेल किंवा आयुक्तांच्या बरोबर आपली एक सविस्तर बैठक सुद्धा मी त्या ठिकाणी लावेल की जेणेकरून आपल्या ज्या समस्या आहेत मी मांडलेच, परंतु तुमच्या सर्वांच्या बरोबर एकदा आयुक्तांची बैठक मी या ठिकाणी घेईन. आयुक्तांची बैठक जर आपल्याला लावायची असेल किंवा महानगरपालिकेमध्ये आपलं शिष्टमंडळ म्हणून आपण जाऊ, प्रमुख कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी जाऊ, जे या ठिकाणी आपण बोललात ते त्या ठिकाणी बोलले जाईल आणि त्याच्यावर योग्य ते सोल्युशन काढून या ठिकाणी तुमचे जे सर्व प्रश्न आहेत ते सोडवले जातील. ड्रेनेजला पैसे नक्कीच मी उपलब्ध करेन. अतिक्रमण आहे, आपण सांगितलं की रिक्षा स्टँडच्या तिथे अतिक्रमण होतं, आम्ही ते काढलं आणि त्या ठिकाणी टपऱ्या आल्या. खरं तर महानगरपालिकेकडे आता सुद्धा मी बोलत होतो की बाबा तुम्ही मुख्य रस्त्यावर, वाहतुकीच्या रस्त्यावर टपऱ्या टाकताच कामा नये, कारण हे जे फुटपाथ आहे हे चालण्यासाठी आपण ठेवलेले असतात. परंतु आज परिस्थिती महानगरपालिकेची अशी झालेली आहे की संपूर्ण फुटपाथची जी जागा आहे ती कुठल्या ना कुठल्या तरी पथारीवाल्यांनी घेतली आहे. भाजीवाला तरी बसतो, कोणतरी येऊन तरी बसतो. तो फुटपाथ करण्यापेक्षा रस्तेच मोठे करा असं मी त्यांना बोललो, कारण फुटपाथचा आज उपयोग हा चालण्यासाठी न होता अतिक्रमण जास्तीत जास्त केलं जात असतं. म्हणून त्या संदर्भामध्ये सुद्धा आता DPDCच्या बैठकीमध्ये चर्चा केली. आपल्या ज्या भागामध्ये प्रश्न आहेत, काही प्रश्न आपल्या अंतर्गत स्वरूपामधले असतात की काही 25-75 मधून मला काही देता येतील. आता सावंत साहेबांनी सांगितलं की जास्तीत जास्त तुमचा आमदार फंड आमच्याच भागात आहे, मला काही प्रॉब्लेम येणार नाही. मिळणारा आमदार फंड हे तुमच्या भागाला देईल, कारण या भागामध्ये जशा सोसायटी तशा वारच्या भागामध्ये आहेत, तशाच सिंहगड रोडमध्ये आहे. फक्त धनकवडीमध्ये सोसायट्यांचा भाग फार कमी आहे. त्यामुळं मला न्याय देण्याचं काम जर करायचं असेल तर मी तुमच्या भागाला प्राधान्य देईन, वारजे भागातील सोसायटी. आणि मी आमदार फंड हा फक्त सोसायट्यांनाच देणार. या अंतर्गत सोसायट्यांना, सोलरला, अंतर्गत सोसायटींना जर रस्त्याचं काम करायचं असेल, अंतर्गत समजा महानगरपालिका ड्रेनेजचंच काम करत नसेल तरी सुद्धा मला त्या ड्रेनेजच्या कामाला देता येईल. म्हणजे जास्तीत जास्त आमदार निधी हा, आणि तुम्ही माहितीच्या अधिकारात जरी गेलात तरी तुम्हाला कळेल की आमदार साहेब जे बोलले त्याप्रमाणे नियमानुसार जो काय 10% हा आम्हाला दलित समाजा ह्याच्याकरता सोडावा लागतो. म्हणजे मला वाटतं समाज म्हणजे वस्ती विभागाला जो सोडावा लागतो दलित वस्तीसाठी, तो सोडून जो काय राहिलेला निधी असेल 90% तरी निधी हा सोसायट्यांना दिला जाईल. तुम्ही माहितीच्या अधिकाराचा किंवा कुठे तरी ते सोसायट्यांना दिलं. तर अशा प्रकारचं माझं स्वतःचं या ठिकाणी नियोजन राहिलेलं आहे. आज आपण खरं तर चर्चा केली. चर्चा करत असताना याला उशीर झाल्यामुळं आपण बोलला, जे प्रश्न या ठिकाणी आपण मांडले असतील, माझ्या या ठिकाणी बोलण्यामध्ये जरी ते आले नसतील तरी सुद्धा मी प्रत्येकाचं निवेदन वाचल्याच्या नंतर त्या प्रकारे न्याय देण्याचं काम, आणि तसं गणेशच्या तिथं सुद्धा मी त्या ठिकाणी आपण सांगितलं की देखणे साहेब, आपण सांगितलं की आता कुठेतरी आपण बसलं पाहिजे. मी गणेशच्या तिथं एक बसवायचा प्रयत्न करतो, कारण रोडला, मुख्य रोडला आहे. आपण इकडे जरी ऑफिस टाकलं तरी आपल्याला ते म्हणणार की आम्हाला इकडे यायला लांब, त्यापेक्षा मध्य भाग म्हणून त्या ठिकाणी मी बसत जाईल. आपल्याला कळवलं जाईल की मी कोणत्या वारी किंवा महिन्याच्या 1 दिवस, कारण खडक वसल्यामध्ये प्रत्येक भागामध्ये जर मी म्हटलं की 2 दिवस देतो ते बरोबर वाटत नाही. कारण 1 दिवस आपण तुम्हाला खास करून सकाळी 9 वाजल्यापासून ते 4 वाजल्यापर्यंत किंवा मला जसा तुम्ही येत आहे तोपर्यंत मी तो वेळ तुम्हाला देईन. आणि त्याची वेळ सुद्धा एखादा गुरुवार किंवा असाच वेळ पाहून मी तुम्हाला ठराविक वेळ तुम्हाला मी तो देईन, आणि जेणेकरून तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करेन. आपण जे प्रश्न मांडले ते या ठिकाणी सोडवले जातील. मग ड्रेनेजचा असेल, DPचा असेल, रस्त्याचा असेल किंवा स्ट्रीट लाईटचा असेल किंवा मग अन्य कोणताही प्रश्न असो, मग ट्रॅफिकचा आपल्याकडे प्रश्न असतोच. ट्रॅफिकच्या संदर्भात असेल, नॅशनल हायवे करून येणारा रस्ता असेल, अतिक्रमण असेल,
ह्यावेळेस मी तुमच्या बरोबर जसं आता पाठीमागे जास्तीत जास्त वेळ मला देता आला नाही किंवा मला कोणी आपल्यासारख्यांनी इकडे बोलवलं नाही, परंतु आपण ज्या पद्धतीने आज मी पाहतोय की सोसायट्यांमधून बोलवलं जात असतं, माझी जबाबदारी सुद्धा तितकीच वाढलेली आहे की आपण बोलवल्याच्या नंतर मी 100% येईल. फक्त मला जर आता ऐन वेळेला तो दादांची बैठक आली, DPDC जी होती, पण इतक्या वेळ चालेल असं मला वाटत नव्हतं, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा 3 विषय वेगवेगळे आल्यामुळं त्या ठिकाणच्या येण्याला जरा थोडा वेळ लागला इथे याला म्हणजे. परंतु पुढच्या वेळी जेव्हा बैठक घेऊ किंवा असं आपल्याला चर्चा करायची असेल तर आपण कधीही चर्चा घेऊ शकतो. मी तुम्हाला आज वार आहे गुरुवार, तर शुक्रवार उद्या शुक्रवारी आयुक्तांची पुढल्या सोमवारी वगैरे आपण एक बैठक घेऊ. आपल्यापैकी कुणाला जर यायचं असेल तर मी तसं कळवलं जाईल, आपण त्यांच्याबरोबर चर्चा करू. सावंत साहेब तुम्ही सुद्धा आला तरी चालेल, कारण तुम्हाला भरपूर काही ती माहिती आहे, कारण तुमच्या बोलण्यामध्ये सर्व काय आलेलं आहे. तर आयुक्तांची बैठक मी सोमवार किंवा मंगळवार या 2 दिवसामध्ये, जर ते मंगळवारी कॅबिनेट असतील तर ते कॅबिनेटला जात असतात, परंतु सोमवारी 100% मी त्यात ते जर असतील तर तुमची बैठक लावेल. आपण त्या बैठकीमध्ये जेवढे आपल्याला विषय उपस्थित करायचे तेवढे विषय उपस्थित करा. मी माझ्या पद्धतीने जे जे विषय उपस्थित त्याचं पत्रव्यवहार मी त्यांच्याकडे देईन आणि त्याचा पाठपुरावा आपण करू, जेणेकरून आपल्याला काहीतरी या ठिकाणी बदल झालेला दिसला पाहिजे. कारण मी आत्ता बोललो आणि म्हणतात काय आले बोलले, आमचा गुच्छ घेतला आणि निघून गेले, आम्ही एवढं मतदान सुद्धा केलं, आमच्याकडे असणाऱ्या समस्याचं एकही समज. परंतु आपल्याला या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये नक्कीच तुम्हाला दिसेल की आपल्यापैकी जितके आपण या ठिकाणी कामं सांगितले त्याच्यातले प्रामुख्याने काहीतरी कामामध्ये या ठिकाणी प्रगती झालेली दिसेल. पाठपुरावा करा, एकमेकाच्या संपर्कात आपण राहू आणि जेणेकरून जी जी कामं झाली सांगितली ती मी करायचा प्रयत्न या ठिकाणी 100% करेन. कारण या देखणे साहेबांचं सारखंच म्हणजे फोन असतोच, त्यामुळे त्यांचा चेहरा माझ्या नेमका जाता लक्षात राहिलेला आहे. त्यामुळं ते जरी इकडे काय झालं तरी ते मला म्हणणारच आहे की ते काम राहिलंय, हे काम राहिलंय. तर आपण सर्वांनी मिळून ती कामं करूयात. मला उशीर झाला त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो व या ठिकाणी थांबतो. मनापासून सर्वांचं आभार एवढ्याकरता मानतो की मला पुन्हा एकदा की मानायचं कारण एकच की मताधिक्य मिळाल्यावर माणसाने 1000 वेळा आभार मानले पाहिजे. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण चांगल्या प्रकारे मदत केली आणि ते बी कुठल्याही प्रकारचं म्हणजे मानपान ज्याला लागत नाही. कारण कधी कधी अशी वेळ येते मतदान तर करायचं असतं, परंतु त्या मतदान करताना इतकं काय बोलतात की त्या समोरच्या उमेदवाराला घाळ करून सोडतात. तसं तुम्ही काय मला घाळ केलेलं नाही, प्रामाणिक मतदान केलं. कारण मी आता ही माझी 6 वेळाची निवडणूक असेल, 2 वेळा मी नगरसेवक होतो आणि 4थी वेळ. तर बोलण्याचं ट्युनिंग मला ते आता काय तिथं माहिती असतं सर्व काय. त्यामुळे बोलताना आपण आता म्हणतो आता काय आता मी आहेत बोलण्यात बोलून घ्या, परंतु तुम्ही तसं काही केलेलं नाही. कारण बोलण्याच्या पद्धती फार वेगळ्या असतात. देखणे साहेब मदत तर करायची, पण बोलणं असं बोलायचं की त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे म्हणून यांच्या तावडीत सापडलं अशा प्रकारे ते बोलत असतात. तशा प्रकारे आपलं काही बोलणं झालं नाही. त्यामुळे गणेशला सुद्धा त्यांना विचारा किती कोटी रुपयाचं मी आमदार निधीतून काम केलं. सहज विचार केला म्हणजे मी आमदार निधी हा या माझ्या मतदारसंघामध्ये कोथरूड भागामध्येच माझा आमदार फंड जास्त निधी गेलेला आहे. पाहायचं असेल तर तुम्ही आजही तुम्ही मला माहितीच्या अधिकारात जरी पाहिलं तरी मी बोलतो की तुमच्याच भागाला जास्तीत जास्त निधी मी देत असतो. कारण गणेशला जितके पैसे तो बोलत असतो तेवढे त्याला निधी मी उपलब्ध करून देत असतो. आता काय जरी असेल तरी मला सांगावं. धन्यवाद. तर आता जेवणाची वेळ झालेली आहे, तुम्ही सर्वजण जेवण केलेलं असायचं का? चला धन्यवाद. किती वेळ आणलेला आहे अजून आपल्यावर आणि येऊ नये अशी अपेक्षा. मदत तर करायची, पण बोलणं असं बोलायचं की त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे म्हणून यांच्या तावडीत सापडलं अशा प्रकारे ते बोलत असतात. तशा प्रकारे आपलं काही बोलणं झालं नाही.
त्यामुळं गणेशला सुद्धा त्यांना विचारा किती कोटी रुपयाचं मी आमदार निधीतून काम केलं. सहज विचार केला म्हणजे मी आमदार निधी हा या माझ्या मतदारसंघात मध्ये कोथरूड भागामध्येच माझा आमदार फंड जास्त निधी गेलेला आहे. पाहायचं असेल तर तुम्ही आजही तुम्ही मला माहितीच्या अधिकारात जरी पाहिलं तरी मी बोलतो की तुमच्याच भागाला जास्तीत जास्त निधी मी देत असतो. कारण गणेशला जितके पैसे तो बोलत असतो तेवढे त्याला निधी मी उपलब्ध करून देत असतो. आता काय जरी असेल तरी मला सांगावं. धन्यवाद. तर आता जेवणाची वेळ झालेली आहे. तुम्ही सर्वजण जेवण केलेलं असायचं. चला धन्यवाद. अण्णा नमस्कार. सगळ्या आपल्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना नमस्कार. अण्णा आम्हाला कोणत्याही माहिती अधिकारात जायचं नाहीये. तुमचा शब्दच हा मोठा अधिकार आहे आम्हाला आणि तो आम्ही आता घेतलेला आहे सगळ्यांनी. आणि आपण आज एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून इथं आलेला आहे त्याबद्दल आपल्या रोहन गार्डन आणि त्या परिसरातल्या सगळ्या सोसायटीतर्फे आपले आभार मानत आहे. आणि आपली वर्षावर अशीच आमच्यावर इकडं अण्णा तुम्ही मागं पवार मॅडमच्या सुनीताताई पवारांच्या वेळेस आला होता त्यावेळेस शब्द दिला होता मी लवकरच परत येणार आहे इकडे आणि तो आला आम्हाला बरं वाटला. आणि अण्णांच्या प्राचार्याची मीटिंग पण झाली ना. अण्णांच्या प्राचार्याची मीटिंग झाली नाही इथं. हो इथं झाली नाही मीटिंग आपली. आणि एक सगळ्या इथे आपले प्रज्ञा पार्क कुंभरे पार्क मागे जिजाई त्याच्यानंतर खालच्या सगळं सोसायटी हे पदाधिकारी सगळ्या मोठ्या संख्येने इथं हजर झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे निवेदन केलेले आहेत. आपण सर्वजण आपण अण्णांच्या बरोबरी साथीने कॉर्पोरेशनला जाऊ सगळीकडे जाऊ आणि जास्तीत जास्त आपले प्रश्न असतील आणि एक आपले गणेश भाऊ आहेत त्याचे सगळी आपली मंडळी आहेत आपण सगळे त्यांना साथ देऊ आणि हे त्यांना शब्द देतो आणि आपली आजची सभा समाप्त झाला असा. शुक्ला साहेब तेच दिले परवाच दिले चालेल. आमच्या कॉम्प्लेक्सला 80 लोक आहे 80 फ्लॅट आहेत. ठीक आहे आपले इकडे नात वगैरे सगळे ते लेडीज वगैरे आले होते 100% प्रसाद दिला. तुम्ही आलो ना तर आपल्या लोकांनी आणि दत्त मंदिरात आपण कॉमन भेटतो सगळे खूप चांगलं असतो. हे महत्वाचं आहे. आयुक्तांची काही नाही अण्णा आम्हाला आधी काही नाही आम्हाला आमचा नाही 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 काय लागत नाही वस्तू फेडरेशन आणि सगळ्या गोष्टी चला गणेश सगळे लोक आहेत.